थाली प्रतिभांगण या वास्तूमध्ये उपस्थित मान्यवर आणि सर्व श्रोत्यांचं मी करते. लेखक विजय बुक्कावार यांचं चिरंजीव भारत धर्मेतिहासाचं एक वेगळं आकलन आज या वास्तूमध्ये संपन्न होणार आहे. आणि नुसतंच प्रकाशन होणार नाही आहे, तर या प्रकाशनाच्या निमित्ताने एक मला वाटतं की चलनाखाली ही चर्चा संपन्न होणार आहे. असाच प्रकाशनाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज या वास्तूमध्ये होते. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले सरांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या ग्रंथालयाच्या लेखिका सुधाताई तुंबे यांना करत आहे. आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, अर्थातच लेखक विजय बुक्कावार यांचं पुस्तकच खरं तर आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. परंतु या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि ती नक्कीच कार्यक्रमामध्ये करून देणं मला वाटतं खूप आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातून ते सहसंचालक या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर औद्योगिक सुरक्षितता आणि रिस्पॉन्सिबल केअरसाठी सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत असतात. एक त्यांचं आगळं वेगळं काम म्हणजे की ज्याला आपण म्हणावं की देशातला पहिला असा हा उपक्रम होता आणि आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्यातील पोलिसांसाठी त्यांनी रासायनिक आपत्ती निवारणासाठी मराठीतून प्रशिक्षण दिलेलं आहे. एक वेगळं सरांचं वैशिष्ट्य म्हणजे की मार्ग या परस्बाधक चर्चा करणारं पुस्तक आज त्यांचं प्रकाशित होत आहे. या ठिकाणी मी बुक्कावार सरांचं स्वागत करण्याची विनंती आमच्या ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी सरांना करत आहे. आज ग्रंथालय स्तरांच्या आपण म्हणूया की त्यांचा अधिकाधिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि ही केवळ आर्थिक नव्हे तर वैचारिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते. आपण सगळे या उपक्रमांबद्दल आपल्याला माहितीच असेल, पण आता दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आणि ग्रंथालय दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने खूप छान नवीन उपक्रम घेऊन येत असतं आणि त्यातलाच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दिवाळी अंकांची योजना. यंदा आपण दिवाळी अंक योजनेमध्ये मौज, माझा दिवाळी, ऋतुरंग, पद्मगंधा, अनुभव, शब्दरुची या दिवाळी अंकांचा संच आपण सवलतीच्या दरात देणार आहोत की ज्याची मूळ किंमत खरं तर 1750 रुपये आहे, परंतु आपण सवलतीच्या दरामध्ये 1500 रुपयांमध्ये घरपोच हा दिवाळी अंकाचा संच देणार आहोत. आणि विशेष म्हणजे केवळ दिवाळी अंकच नाही तर यासोबत एक सुंदर अपूर्व अशी भेट दिवाळीच्या निमित्ताने ग्रंथालय देणार आहे आणि ती म्हणजे हृदयस्वर या दिवाळी संध्या कार्यक्रमाचे 2 पासेस विनामूल्य दिले जाणार आहेत आणि 13 कथांचं ऑडिओ बुकही या दिवाळी अंक संच योजनेमध्ये वाचकांना दिलं जाणार आहे. तर आपण सगळ्यांनी जरूर याचं सभासदत्व घ्यावं. हे अंकाची जी योजना आहे त्याचं सभासदत्व घ्यावं, केवळ स्वतःपुरतंच नाही तर मला वाटतं की दिवाळीच्या निमित्ताने आपण एक सुंदर भेट आपल्या सुहृदांना, आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना देऊ शकतो. आणि वाचन संस्कृती रुजवण्यामध्ये आपण काय करतो हा नेहमी खरं तर महत्त्वाचा प्रश्न असतो आणि आपण काय करतो ह्याचं उत्तर आपण आपल्या प्रयत्नातून देऊ शकतो. आणि ग्रंथालयाने यंदा एक खूप छान योजना आणलेली आहे, ती म्हणजे बालकुमारांसाठी वाचन चळवळ ही खरं तर अगदी तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी आपण विद्यार्थी आणि बालकुमार
यांना आपण या योजनेमध्ये सहभागी करून घेत आहोत. त्यामध्ये आपण वयम, बालरंग, किशोर, साधना बालकुमार, साधना युवा, पासवर्ड, चिकू पिकू आणि विज्ञानधारा हे एकूण 8 दिवाळी अंक जे आहेत ते या अंक योजनेमध्ये आपण देत आहोत, की ज्याची मूळ किंमत 1115 आहे आणि सवलतीच्या दरामध्ये 1000 रुपयामध्ये ही संच जो आहे तो उपलब्ध असणार आहे. आणि त्यासोबत मुलांसाठी एक छान भेट अशी आहे की सुटली ग शाळा हा एक छान असा कार्यक्रम मुलांसाठी सादर केला जाणार आहे दिवाळी संध्याचा. त्याचे 3 पासेस हे विनामूल्य दिले जाणार आहेत जे हे दिवाळी अंक योजना घेणार आहेत त्यांना. आणि त्यासोबत 6 कथा आणि 3 कवितांचं ऑडिओ बुक देखील आपण सर्व मुलांना देणार आहोत. तर मला वाटतं नक्कीच आज 50च्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रंथालीने हे टाकलेलं जे पाऊल आहे ते स्वागतार्ह असणार आहे. आपण सगळेच जण अतिशय जोमाने याचं स्वागत कराल आणि यामध्ये सहभागी व्हाल आणि ही सुंदर भेट आपण आपल्या मित्रमंडळींना द्याल. ग्रंथालीबद्दल सांगत असताना मला एक आमचा अनोखा जो उपक्रम आहे तो असा की विज्ञानधारा आणि आरोग्य यात्रा ही आपण काढत आहोत. एक वेगळा उपक्रम महाराष्ट्रातल्या मला वाटतं जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये आपण महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये काढल्या जाणार आहेत. याची सांगता 24 डिसेंबर रोजी वाशी इथे माणिकराव कीर्तने वाचनालयामध्ये होणार आहे. आणि या वर्षीचा वाचक दिनही हा माणिकराव कीर्तने वाचनालय वाशीमधलं जे वाचनालय आहे तिथे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. ग्रंथालीचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे ग्रंथाली डिजिटल. 1 मे 2019 पासून वाचकांच्या संपर्कात राहण्यासाठी ग्रंथालीने डिजिटल माध्यमही हाताळलेलं आहे. साहित्याच्या पारावर, ग्लोबल साहित्य सफर, ग्लोकल लेखिका या कार्यक्रमांद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या रविवारी वाचकांशी संवाद साधत असतो, वाचकांना भेटत असतो. हे सर्व डिजिटल कार्यक्रम ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहता येईल. त्यासाठी आपण सगळ्यांनी ग्रंथालीच्या यूट्यूब वॉच हे जे चॅनल आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मग आमच्याशी जोडले जाल. गेल्या 2 वर्षात डिजिटल पुस्तक प्रकाशनाचे 25 कार्यक्रम ग्रंथालीने यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे केलेले आहेत. दुसरं जे ग्रंथालीचं चॅनल आहे ते आहे ग्रंथाली प्रतिभांगण. या चॅनलवरती प्रतिभांगणमध्ये जे विविध कार्यक्रम सादर केले जात असतात ते आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर जाणता सुजाणता सुजाण पालकत्व हा एक कार्यक्रम फ्रान्सिस डिमेलो घेत असतात. तो कार्यक्रमही आपल्याला या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. शास्त्रज्ञ शरद काळे यांचा विज्ञानधारा हा कार्यक्रम या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट गप्पा आणि डॉक्टर यश वेलणकर यांचा जीवनोत्सव हे दोन्ही कार्यक्रम या चॅनलवर आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ईशान आर्या यांचं व्याख्यानही या चॅनलवर उपलब्ध आहे. ही सर्व सदरं दरमहा आठवड्यातून एकदा सादर होत असतात. ग्रंथालीचा अजून एक उपक्रम म्हणजे ग्रंथाली लिसन. ग्रंथाली लिसन या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 7 ऑडिओ बुक्स तयार केली गेलेली आहेत आणि अजूनही त्यावरती काम चालू आहे. म्हणजे तंत्रज्ञानाशी हात मिळवणी करून अधिकाधिक लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आम्ही करत असतो आणि अर्थातच तुमचा साथ प्रतिसाद हा आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा. ग्रंथालीने मागे आपल्या सगळ्यांना ठाऊकच असेल की अशोक सराफ यांच्या 75 निमित्त मी बहुरूपी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. तर सचिन तेंडुलकरांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त शतकात एकच सचिन हे मराठी व इंग्रजी अशी 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली होती. तर असे नवीन नवीन विषय घेऊन आपण नेहमीच येत असतो आणि या सगळ्या हा काही एका दिवसाचा प्रवास नाही आहे, हा अनेक दिवसांचा अनेक दशकांचा प्रवास आहे ग्रंथालीचा. आणि या सगळ्या प्रवासातला अतिशय आपण म्हणूया की विचारांना चालना देणारं असं विजय बुक्कावार यांचं आज पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होते. या पुस्तक प्रकाशनामध्ये सोहळ्यामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि आमच्या ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सुदेश शिंगलासपूरकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. हिने बऱ्यापैकी ग्रंथालयाची माहिती दिलेली आहे त्यामुळे मी आता त्यात खूप वेळ घेणार नाही.
ग्रंथालय काय आहे? कारण इथले खूपसे नवीन तुम्ही इथे आलेले आहात. ग्रंथालय हा पब्लिक ट्रस्ट आहे. 74 साली सगळ्या याचं काही पत्रकार, तरुण पत्रकारांनी एकत्र येऊन ग्रंथालयाची स्थापना केली. त्या काळी कसं व्हायचं की पुस्तक प्रकाशित झालं की ते साधारणतः मुंबई आणि पुण्यातच मिळायचं. लोकसत्ता मठामधून परीक्षणं यायची, पण गावागावात ते काही पुस्तक कधी पोचायचं नाही. मग ग्रंथालयाने ग्रंथयात्रा, ग्रंथमूळ असे उपक्रम करून ठिकठिकाणी एक्झिबिशन्स केली, अन्य प्रकाशकांची पुस्तकं नेली आणि त्यातनं ग्रंथालय पूर्ण महाराष्ट्रात पोचली. आणि जाताना आम्हाला तिथे जाणवलं की तिकडच्या माणसांना काहीतरी नवीन लिहायचं होतं. त्यातनं नवनवीन लेखक आले, नवीन विषय आम्ही समाजाला दिले. त्यातनं बलुतं आलं, उपरा आलं, कोलाड्याचं पोर असेल, क्लोरोफॉर्म असेल, अशी वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आली. म्हणजे तुम्ही जर आता ग्रंथालयाची पुस्तकं पाहिली, आम्ही एकूण 1500 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. साधारणतः 1200 पुस्तकं ही लेखकाचं पहिलं पुस्तक आहे. हे असं मला वाटतं भारतातली एकमेव संस्था असेल की तिने लेखकाचं पहिलं आणि वेगळ्या विषयाचं पुस्तक काढलेलं आहे. विज्ञान ग्रंथालय सुरू केली, त्यात अपम देशपांडे होते, गच्चीवर सगळी मंडळी जमायची. त्यातनं देवांशी जीवे मारली ही पहिली विज्ञान कादंबरी आली. तर अशा प्रकारचा सगळा ग्रंथालयाचा प्रवास सुरू आहे. पुढचं आमचं 50वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने आता जसं ग्रंथालय वाचक दिन हा दरवर्षी मुंबईत कधी पोद्दार कॉलेजला करायची, कधी रुईयाला, कधी कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावरती, आता आम्ही वाशीला करणार आहोत. तर ग्रंथालयाने 50 निमित्त असं ठरवलेलं आहे की वाचक दिन हा फक्त मुंबईपुरता न मर्यादित राहता मुंबईत तर घडेलच, तो 25 डिसेंबरला होईल. आपण 5 ते 6 चांगल्या संस्था निवडू, त्यांना आपण काही अनुदान देऊ, त्यांना सांगू की तुम्ही तुमचा एक दिवस ठरवा आणि तिथे वाचक दिन तुम्ही घडवा. अशा पद्धतीने आम्ही जून ते डिसेंबर या काळात 5 वाचक दिन मुंबईच्या बाहेर करणार आहोत. आणि याचं सगळं प्लॅनिंग, निवडणं, कुठली संस्था असली पाहिजे, कोणाबरोबर करायचं, कुठला विषय तिथे चर्चेला जाईल, हे सगळं विजय कुवळेकर बघणार आहेत. तर अशा पद्धतीने आमचे जून ते डिसेंबर 5 वाचक दिन साजरे होतील. ग्रंथालयाने आता पुढे काय करायचं? आम्ही ज्यावेळी 74 साली सुरू केली त्यावेळी पुस्तक एकमेव माध्यम होतं. नवनवीन विषय आले पाहिजे, वाचकांपर्यंत पुस्तक पोचली पाहिजे, म्हणून त्यातनं आलो. यूट्यूब चॅनल काढलं, जे चांगलं आहे ते समाजापर्यंत पोचवलं पाहिजे, ते सुरुवात केली. चांगलं ऐकलं पाहिजे म्हणून ग्रंथालय लिसन केली. आता पुढे ग्रंथालयाने काय करायला पाहिजे असं आमच्यासमोर एक प्रश्न आहे. तर आम्ही एक व्यापक बैठक घेणार आहोत. ज्यावेळी ग्रंथालय सुरू झाली 150 मंडळी त्या बैठकांना असायची. टिकेकर होते, बालचंद्र वैद्य होते, अशी वेगवेगळी मंडळी त्यात होती आणि त्यातनं ग्रंथालयाची सुरुवात झाली. तसा आता पुढचा प्रवास 50 to 60, 60 ते 75 कसा असायला पाहिजे त्याबद्दल आम्ही मोठी बैठक घेणार आहोत. त्यावेळी आम्ही तुम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेऊ. ग्रंथालय काही स्वदेशी नाही किंवा 9 ट्रस्टींची नाही. आम्ही आत्ता आधी 19 ट्रस्टी होतो, आता आम्ही 9 ट्रस्टी आहोत. पुढे एखाद्या नवनवीन ट्रस्टी येतील, वाढतील, आम्ही बाहेर जाऊ. पण ग्रंथालयाचा प्रवास पुढचा कसा असायला पाहिजे त्याबद्दलची एक बैठक होईल 50 नंतरची. तर त्यात सगळ्या तुमच्या मंडळींचं आम्हाला सहकार्य लागणार आहे. त्यांनीच ग्रंथालय पुढे चालू राहणार आहे. आम्हाला असं वाटतं की आमची मक्तेदारी नाही. आम्ही एक 5 सुरू केल्यानंतर आधी गांगल, कुमार केतकर, अरुण साधू होते, आता नंतर मी त्यांच्याबरोबर होतं, मी आताही आहे. पुढे नवीन मंडळी येतील आणि ही संस्था चालू आहे. आता ही जी जागा आहे आपल्याला जी दिलेली, किंवा आमचं ऑफिस दादरला आहे, आम्हालाही BMC आणि शासनाने मिळून 30 वर्ष लीजवरती जागा दिलेली. तर या जागेत आम्ही काय करायला पाहिजे, त्यात तुमच्याही सूचना आल्या तर आम्हाला त्या करता येऊ शकतील. आम्ही आत्ता दादरला नुसतं आमचं ऑफिस आहे, प्रकाशनाचं ऑफिस आहे, पण तिथेही आम्ही काही ॲक्टिव्हिटीज सुरू करणार आहोत. त्यात तुमचा आम्हाला सहभाग लाभणार आहे. तो जर लाभला तर त्या ग्रंथालय पुढे अजून खूप काळ चालू राहील असं मला वाटतं. जशी आज चर्चा आहे तसं आमचं एक पुस्तक आत्ता 28 तारखेला प्रकाशित होणार आहे, जागतिक सत्ताकारण एक दृष्टिक्षेप म्हणून. त्याचं प्रकाशन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 28 तारखेला आहे. तिथे संदीप वासलेकर येणार आहे, संजीव चांदोरकर आहेत आणि कुमार केतकर आहेत. तर तुम्हाला जर सगळ्यांना वेळ असेल तर तुम्ही त्या प्रकाशन समारंभाला आलात, संध्याकाळी 5ला आहे, तर आम्हाला आवडेल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. तुमच्या जर सूचना असतील काही, आम्ही जे उपक्रम करतो, शब्दरुचीचा अंक असेल, विज्ञानधाराचा असेल, तर तुमच्या जरूर सूचना कळवा. त्याचं स्वागत असेल तरच संस्था टिकते. आम्ही आमच्या मताने चालवत राहिलो तर कालांतराने आमच्या आयडिया संपतील आणि ग्रंथालय संस्थाही बंद पडेल. तर तसं होता कामा नये. म्हणून ग्रंथालयाला दरवेळी वाटतं की नवनवीन मंडळी त्यात आली पाहिजे, त्यांनी आपले विचार मांडले पाहिजे. म्हणून हे सगळे मी माझं मनोगत बोललो आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. सरांनी सांगितलं तसं खरंच आपण सगळे मिळून काहीतरी म्हणण्यापेक्षा काहीतरी चांगलं आपण अधिकाधिक यातून निर्माण करूया आणि अर्थात त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची, विचारांची आणि कल्पनांची जोड ही नेहमीच ग्रंथाली सोबत असेल अशी मी अपेक्षा ठेवते. आज आपण या ठिकाणी ज्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत ते अर्थातच चिरंजीव भारत, विजय बुक्कावार यांचं चिरंजीव भारत या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी मान्यवरांना करत आहे. निळू दामले सरांना मी विनंती करते की आपण चिरंजीव भारतचं या ठिकाणी प्रकाशन करावं. विजय बुक्कावार यांचं मनापासून मी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करते आणि आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करते. जमलं. सन्माननीय सर्व माझे मित्र, परिचित, नातेवाईक आणि ग्रंथाली परिवाराचे सगळे सदस्य, तुम्ही इथे आलात आणि मी सारं भरून पावलो एवढं तर नक्की पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणतो. आणि हेही म्हणतो की या पुस्तकाचं ज्यावेळेला बीज पडलं डोक्यात त्याला 2 घटना कारणीभूत आहेत. मी आधी नंतरची घटना आधी सांगणार आहे. ती आहे की माझ्या डोक्यात ज्यावेळेला विचार यायला लागला या पुस्तकाविषयी, तो असा विचार होता की कोरोनाचा काळ नुसताच सुरू झाला होता. 2020 5 एप्रिल, आणि मी मराठी टाईप कसं करावं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मग माझा एकमेव गाईड मी न्यूला सांगितलं, अरे मला असं डोक्यात येतं आहे, मला लिहायचं आहे, मला हे करायचं आहे, कसं करायचं वगैरे वगैरे. त्यांनी सांगितलं
ते बोभाटाचे बेलवलकर आहेत, ते तुला गाईड करतील. मग त्यांनी आणखी मला एका सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेलं आणि त्यांनी सांगितलं की तुला फोनेटिक टायपिंग जमेल. त्यामुळे हे मी आधीच डिक्लेअर करतो की कागद पेन्सिल न वापरता हे अख्खं पुस्तक लिहिलं. आणि ते तसं लिहिल्यामुळे मला खूप सारे त्याचे रिव्हिजन्स करता आले. बरंच सारं जसं सिनेमात एडिटिंग असतं तसं कट पेस्टही बरंच करता आलं आणि बरंचसं फेकताही आलं. त्याच्याविषयी वाद नाही. मी जे काही फेकलं कट पेस्ट केलं त्याचे 2 साक्षीदार इथे आहेत, माझे जवळचे मित्र नंदकुमार महाजन आणि दिलीप लोथे. तिसरे माझे मित्र भाल म्हणून आहेत, ते रिटायर्ड IPS साहेब आहेत. ते आज येऊ शकले नाही, त्यांच्याकडे नागपूरलाच कार्यक्रम आहे त्यामुळे. तर परिस्थिती काय होती, कोरोना सुरू झाला होता आणि औषध माहीत नाही, नुसती लक्षणं माहीत आहे आणि एकमेव औषध असं होतं की मास्क पाहिजे. त्यामुळे कुणालाही सर्दी झाली, स्वतःलाही सर्दी जरी झाली तरी ते हकीकत पिक्चरमधलं ते गाणं आठवायचं की आपल्याला सर्दी झाली आहे, आपल्याला कोरोना झाला आहे का, काही वो तर नाही, म्हणजे आणि मग धडकी भरायची. प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे ना, आपल्या जवळच्या माणसांना जर काहीतरी असं दिसलं सर्दी विर्दी वगैरे तर धडकी भरणारच ना. आणि मग लक्षात आलं की ही धडकी भरण्याची अवस्था ही आपल्या देशामध्ये जवळपास 1000 वर्षापासून आहे. आपण सतत गाफील राहण्याच्या सवयीत आहोत. मग आपण का गाफील असतो, मग ह्याचा शोध घ्यायसाठी मी प्रयत्न केला आणि त्याला जी घटना कारणीभूत झाली ती आहे 2001ची. मी त्यावेळेला सरकारात होतो आणि सरकारात असल्यानंतर 2 छान गैरसमज असतात लोकांचे, सरकारात असणाऱ्या माणसाची सुद्धा. लोकांना वाटतं की याला खूप कळतं कारण हा अधिकाराच्या खुर्चीत आहे आणि त्याला स्वतःलाही वाटायला लागतं की आपल्याला खूप कळतं. तो भ्रमनिरास नंतर होतो पण त्याला वेळ लागतो. तर ते 2001ला मला देशपांडे माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील नीट की ठाणे बेलापूर इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीने स्थापन केलेली, हे जरा नवलाच होतं त्या काळामध्ये, आता जरा रुटीन झालेलं आहे, फायर स्टेशन होतं. इंडस्ट्रीनी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून स्थापन केलेलं फायर स्टेशन. तिथे 26 जानेवारीला मला मुख्य अतिथी म्हणून बोलवलं. आता मुख्य अतिथी म्हणून बोलावल्यानंतर माझ्यावरती आता जबाबदारी आली, काहीतरी वेगळं बोललं पाहिजे बाबा, नाहीतर आग कशी लागते, ती विझवायची कशी, तिला प्राणवायू कसा मिळू नये वगैरे वगैरे, ते नेहमीचीच चर्चा असते. तेवढ्यात झालं असं की अफगाणिस्तानमध्ये आक्रमण झालं आणि त्याच्यामध्ये अमेरिका बाजूला निघाला, पाकिस्तान बाजूला निघाला, रशिया बाजूला निघाला आणि जे काही लोक आहेत तिथे सध्या, त्यांचं जे काही नाव द्यायचं असेल द्या, त्यांनी तोफा घेऊन तिथे असलेल्या बुद्धाच्या मूर्तीचा विध्वंस केला. तोफाचे गोळे बुद्धाच्या, त्या बुद्धाचं नाव होतं बामियन बुद्ध. मी आपला विचार करायला लागलो, ह्या अफगाणिस्तानात असं का घडतंय. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्या देशाला जेवढे काही आक्रमक आले आणि ज्यांनी अगदी डझनानी स्वाऱ्या केल्या, ते सगळे याच प्रांतातून आले आहेत आणि याच खिंडीतून आले आहेत. आणि त्यापैकी मुख्य खिंड आहे, तिचं नाव आहे खैबर खिंड. आणि शेजारी तिथून 500-600 किलोमीटर दूर असलेल्या देशामध्ये त्यांनी भिंत बांधून टाकली, किती 3000 किलोमीटर. आणि इथे आपली रुंदी किती आहे, 1.5 किलोमीटर ना 45 किलोमीटर. मग आपल्या देशाला हे का सुचलं नाही, असा मला पडलेला प्रश्न 2001मध्ये. मी तो प्रश्न बाजूला ठेवला, कारण असं की हे तर फारच सोपं कारण आहे किंवा सोपी गोष्ट आहे, कोणीतरी याच्यावरती विचार करायला पाहिजे होता. म्हणून मला वाटलं की कोणीतरी याच्यावरती विचार करेल आणि पुस्तक लिहिल किंवा लेख तरी लिहिल कमीत कमी. पण नंतरचे 20 वर्ष मी वाट बघतोय आणि काहीच घडलं नाही. कोणीच लेख लिहिला नाही, कोणीच काही उत्तर दिलं नाही, कोणीच काही चर्चा घडवून आली की आपण आपण बेसावत गाफील का राहतो, हा मूळ प्रश्न. निळूचा मला आग्रह असा होता की तू ह्या सगळ्या भानगडीत पडू नको, तुला ते जमणार नाही वगैरे वगैरे. मी त्याचा कधीही सल्ला गांभीर्याने कधी कधी घेतला आणि कधी कधी बिना गांभीर्याने घेतला. आणि मी म्हटलं अरे यार, मला सुचतंय हे, मी लिहितो आता, ठीक आहे तू लिही. मग त्यांनी सल्ला असा दिला की तू असं कर, तुझ्या सरकारमधल्या आयुष्यावरती लिही. मी म्हटलं त्याच्यात काही राम नाही आहे. मग मला ते एक पुस्तक आठवलं जे 1976मध्ये मी वाचलं होतं. मला वाटते हक्सली काहीतरी असं नाव आहे,
आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रूट्स. अडल्फ हक्सली असं काहीतरी त्याचं नाव आहे, बरोबर आहे? हां, रूट्स पुस्तक आहे, आर्थर हॅली हां, जे काय असेल ते. तिथे माझ्या लक्षात आलं की त्या माणसाने पुस्तक लिहून ते जगभर गाजलं. का गाजलं? तर त्यांनी स्वतःचे सगळे झालेले अपमान स्वतःच्या आधीच्या वंशजाचे त्यांनी लिहून काढले, की आम्ही सगळे गुलाम होतो, आम्हाला गुलामाला कसं विकत घेतल्या गेलं, मग अमेरिकेत कसं नेलं, आमचा कसा छळ झाला वगैरे वगैरे. मग माझ्या लक्षात आलं की अरे, हे गुलाम नावाचा जो प्रकार आहे हा आपल्या देशात आहेच आहे आणि त्याचा मलाही त्रास झालेला आहे. म्हणून मग मी माझ्या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये इसाप मला वारंवार भेटला असंच सुरुवात करून टाकलं. म्हणजे आपली साधारण म्हण अशी आहे की मान सांगावा जगात आणि अपमान ठेवावा मनात. मी उलटं उफराटं केलं. आता ते बरोबर आहे की चूक आहे तुम्ही सगळ्या वाचकांनी ठरवायचं आहे. आणि मग इकडे करोना आणि इकडे हे, आणि एक तिसरा बिंदू हाती लागला. तो होता युव्हल नोआ हरारीची दोन पुस्तकं, होमो सेपियन आणि होमो डिअस. तो आणखीन काहीतरी भयानक सांगतोय की घडणार आहे. मग मी विचार केला की अरे बाबा, आपल्याला आपली इच्छा असो वा नसो, आपल्या देशाचा आकार एखाद्या खंडासारखा आहे, बरोबर आहे? जवळपास आपण युरोपच्या क्षेत्रफळाइतका देश आहे. तर आपली थोडी बहुत काहीतरी जास्तीची जबाबदारी आहे की सगळं नीट तपासून घ्यायचं. मग तपासायला सुरुवात कुठून करायची? तर जिथून आपलं अस्तित्व संपण्याच्या बेतात होतं तिथून सुरू करूया. म्हणून मी गेलो 1000 वर्ष मागे आणि मग मला खूप सारे गुरु भेटलेत. मग त्याच्यामध्ये आशीर्वादीलाल श्रीवास्तव आहे, यदुनाथ सरकार आहे, शशी थरूरसुद्धा आहेत. आणि मग मी लक्षात आलं की अरे, हे सगळं आपल्याचसारखा विचार करतात आहेत. मग यांचं सगळं या पुस्तकात का टाकू नये, त्यांना अर्थात त्यांना श्रेय देऊन. आणि मग मी या निष्कर्षावरती गेलो की आपल्याला सवय आहे गुलामासारखी वागायची, गुलामासारखी विचार करायची, गुलामासारखाच निर्णय घ्यायचा. आपण स्वतंत्र विचार करण्यासाठी तयार नसतो. आपण जर करायला गेलो तर लोक आपल्याला काहीतरी वेड्यात काढतात. आणि त्याचे मग मी सगळे अनुभव लिहून काढले की मला असा इसापसारख्या सिंड्रोमचा मला कधी कधी आयुष्यात कसा कसा त्रास झाला. मला वाटतं की 10 प्रसंग लिहिले आहेत, आणखी 15-20 प्रसंग आहेत शिल्लक. ते जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. तर ते आता तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडेल की ह्याच्या हातात कायदा असूनही याला असं का? तर सांगतो, माझ्या हातात जो कायदा होता ना तो सोशल वेलफेअर असा कायदा होता. हा कायदा एकदम पोलिसी कायदा नाही आहे, म्हणजे दिसलं की त्याला चलान कर असा कायदा नाही. देशपांडे कधी सांगू शकतील याविषयी जास्त. तर असा जो सॉफ्ट कायदा असतो तिथे तुम्हाला सतत कडक वागता येत नाही. कडक कायदे, हे बघा, महाजनाने मान हलवली कारण माझ्या डिपार्टमेंटला होते ते. तर तिथे तुम्हाला ते स्वातंत्र्य नसते की तुम्ही एकदम टोकाला जायचं. टोकाला स्टेप बाय स्टेप जायचं असतं आणि कधी कधी सोडून द्यावं लागतं. मी जिथे सोडून दिलेलं आहे तशा घटना तिथे लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एकच घटना सांगतो आणि मग मी संपवतो की एका कारखान्यामध्ये प्रकार असा घडायला लागला की अ प्लॅन्टमध्ये 100 लोक बेशुद्ध झाले, ब प्लॅन्टमध्ये 3-4 दिवसांनी आणखी 50-60 लोक बेशुद्ध झाले, क प्लॅन्टमध्ये आणखी लोक बेशुद्ध झाले. आणि आमच्या इथले सगळे थोरथोर लोक गेले, टीम गेली, काहीच समजेना काय होतं आहे. कारण तो रासायनिक कारखाना नव्हता, तिथे सगळे क्रेन याऱ्या तयार करणारा कारखाना होता. आणि सगळे लोक गेल्यानंतर काहीच समजेना. मी सुद्धा शेवटच्या टीममध्ये होतोच. मग मी विचार केला की काहीतरी गडबड आहे आणि ती काय गडबड आहे आपल्याला कळत नाही आहे. ते पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. मी विचार केला की काहीतरी इथे घडतं आहे. म्हणून मी त्याला सहज एक खडा मारावा अशासारखा प्रश्न विचारला की इथे नवीन काही घडलं आहे का? तो म्हणतो बघा 100-150 मीटरवरती एक 5 मजली उंच बिल्डिंग आहे. आणि शेवटी त्याचं सगळं आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की अरे, इथेच गडबड आहे. तिथे जर्मन लोकांनी तो डिझाईन केलेला, जर्मन लोकांनी टेस्ट केला, जर्मन लोकांनी ऑपरेट करून कमिशनिंग करून ते निघून गेले. आता आपलं असा नॉर्मली असं असतं की जर्मन असो की जापनीज असो, गोरा माणूस म्हणजे अकलेचा परमोच्च बिंदू. तर ते काहीच चूक करू शकत नाही, बरोबर आहे. आणि त्या बिंदूने काहीच चूक हे कोणीच मानायलाच तयार नाही. मी जेव्हा गेलो म्हटलं असं असं घडू शकतं. तुम्ही काहीतरीच बोलता, तुम्हाला कळतं का? लोकांनी अख्खं आयुष्य वेचलं ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. मी म्हटलं हे सगळं ठीक आहे, तुम्ही मला त्यांचा टेलेक्स नंबर द्या. तेव्हा फॅक्स नाही,
त्यावेळेला ईमेल नाही, काही नाही. जगातले सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी मी घेतली आहे आणि अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे वगैरे. शेवटी मी पिच्छा सोडला, कारण तो कारखाना माझ्या चार्जमध्ये नव्हता. आणि नंतर मला कळलं की सगळ्यात वरिष्ठ स्तरावरती चर्चा झाली, त्यांनी लिहून पाठवलं की नाही, हे असं असं घडतं, हे घडायला नको. 24 तासात सगळी जर्मन टीम इकडून तिकडून, सिंगापूरवरून, अमेरिकेवरून वगैरे सगळी आली. त्यांनी सगळ्या चुका मान्य केल्या आणि ते सगळ्या दुरुस्त केल्या आणि प्लांट कुणीही बेशुद्ध नव्हता, चालू राहिला. बस एवढंच सांगून आता मी माझं भाषण संपवतो. मी का लिहिलं याची पार्श्वभूमी तुम्हाला कळली असेल, नसेल कळली तर काही माझा काही इलाज नाही आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आता उल्लेख केला त्याप्रमाणे की दामले सरांची एकूण या पुस्तकामधली जी भूमिका आहे, जी आपल्याला त्यांच्या प्रस्तावनेमधूनही प्रस्तावना वाचतानाही लक्षात येते, आणि त्याचं वैशिष्ट्य असं की एकमेकांच्या विचारांचा आदर करणं हे आपल्या संस्कृतीचं आणि एकूणच आपल्या भारतीय माणसाचं जे वैशिष्ट्य ते आपल्याला प्रस्तावनेत जाणवतं. की त्यांनी सर म्हणाले तसं त्यांच्यावर सोपवलं की चला तुम्हाला लिहायचं यावरती लिहा, पण त्या भूमिकांचा आणि त्या विचारांचा त्यांनी पूर्णतः आदर ठेवला आणि त्या आदरानेच त्यांनी ती प्रस्तावनाही लिहिलेली आहे. आणि अर्थातच आपण आता बोलावं आणि या पुढच्या चर्चेची सूत्र आपण आपल्या हातात घ्यावी. मी ॲक्च्युली बोलणं वगैरे काही माझ्या मनात नाही. माझी कल्पना अशी होती की ही एक राऊंड टेबल होईल आणि या राऊंड टेबलमध्ये माणसं बोलतील, आपसामध्ये चर्चा होईल. कारण जी आत्ता तुम्ही जो पूर्वी शब्द वापरलात घुसळण, हां, मी वरून धबधबा टाकायचा असं नव्हे, खाली घुसळण व्हायला पाहिजे. आणि त्या कल्पनेने मी इथे बसलो आहे. माझ्या डोक्यात आहे ते असं आहे की मी सभापती आहे, मी अध्यक्ष आहे, तर मला इथे माझं काम काय, ही सगळी चर्चा नीट वळणावर राहील याची जबाबदारी माझी. म्हणून मी ती चर्चेची चौकट ठेवतो आणि मी मग दूर राहतो. कल्पना अशी आहे की बुकावारांनी जे पुस्तक लिहिलं ते तुमच्याकडे आलेलं आहे. तुमच्यापैकी काहींनी त्याचं आधी ड्राफ्ट अवस्थेमध्ये वाचलेलं सुद्धा आहे. तर बुकावारांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यांनी का पुस्तक लिहिलं, या पुस्तकामध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत ज्याच्यावर तुम्ही आज आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप चर्चा आणि विचार करतो. त्याची काही घुसळण व्हावी अशी कल्पना आहे. तेव्हा इथून पुढे आता मैदान मोकळं. इथे बसलेल्या लोकांनी या प्रश्नावर थोडं थोडं बोलावं, आपसातही बोलावं. म्हणजे असं काही फॉर्मल असं नव्हे. सभापती म्हणून माझी जबाबदारी अशी की फार बोलू देणार नाही मी कोणाला. माझ्या हातात अधिकार असेल तर मी फार बोलू देणार नाही. नेमकं बोलावं, कारण एक घोळ असतो. माईक सापडला की माणसाला काही राहवत नाही अलीकडे सगळीकडे. तर कमी बोला, नेमकं बोला, भरपूर मुद्दे मांडा. आणि ते कुठे इकडे तिकडे जायला लागलं तर मी थोडी आडवाडवी करीन. बाकी मला ह्याच्यात काही मला बोलायचं नाही. तर म्हणून आता मैदान ओपन आहे. हे पुस्तक आहे भारतीय इतिहासाचं बुकावार यांना झालेलं. मला याची गरज नाही, मला याची गरज नाही. ओके माय गॉड. पण तुम्ही बोला साहेब, तुम्ही पूर्ण बोलून घ्या. आणि त्याच्यातून त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत. आता तुम्ही प्रत्येकाने या विषयावर तुमची मतं, बुकावारांची मतं त्यांनी मांडली, तुमची मतं मांडावी, त्याच्यावर ते उत्तर देतील अशातलाच भाग नाही. शक्यता अशी की तुमच्यापैकी कोणी त्याला उत्तर देईल अशा अर्थाने अशी मोकळी एक चर्चा पुढलं तासभर व्हावी. आणि ही चर्चा मी फक्त त्या चर्चेला वळण द्यायचं काम फक्त माझं करेन. बस संपलं, चर्चा सुरू. मला तुमची परमिशन पाहिजे, तुमची परवानगी हवी आहे. कारण मी नुसती चर्चा करणार नाही आहे, तुम्ही बुक्कावाऱ्या माणसाविषयी बोलणार आहे. आणि आज का बोलणार आहे याला कारण आहे. तर म्हणून तुम्ही मला एक 6 मिनिटं वेळ देत असाल तर मी बोलेन. सगळी मिळून 6 मिनिटं. हो, सगळे मिळून 6 मिनिटं, कदाचित अर्धा मिनिटं इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. अर्णब गोस्वामीप्रमाणे तुम्ही मला वेळ जास्ती द्यावा ही विनंती आहे. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना, नमस्कार, शुभ संध्या. निळूभाऊ दामले साहेब अध्यक्ष आहात तुम्ही. ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश शिंगला स्फूरकर,
समस्त ग्रंथाली परिवार, माझे मित्र आणि लेखक श्री विजय बुक्कावार आज आले नाही आहेत. मी त्यांना एक्सपेक्ट करत होतो. श्रीयुत बोजेवार उर्फ तंबीदुराई येणार होते असं मी ऐकलं, पण ते येत नाही. ते आले तर मग त्यांच्याबद्दल बोलू पुन्हा. आणि बंधू भगिनींनो, मी ग्रंथाली परिवार आणि बुक्कावार यांचा अत्यंत आभारी आहे. साहेब, निवृभाऊ दामले साहेब, तुमचा सुद्धा, तुम्ही मला आमंत्रित केलं आणि बोलायची संधी देता आहात तुम्ही मला, धन्यवाद. पण आजचा दिवस जो आहे तो कपिला षष्ठीचा योग आहे. आज दुर्मिळ योग आहे. आज विजय बुक्कावार यांचा वाढदिवस आहे आणि आजच त्यांच्या जीवाभावाच्या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. विजय, या वाढदिवसाच्या आम्हा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. आता कितवा वाढदिवस आहे हे मी सांगत नाही, कारण विजय मला नेहमीच तरुण, चैतन्यमय, उत्साहाचं उदाहरण असलेला मनुष्य आहे. आणि एक म्हणतात असं की ए मॅन नेव्हर ग्रोज ओल्ड, ए मॅन नेव्हर ग्रोज ओल्ड, ही विल बिकम ओल्ड इफ ही स्टॉप्स ग्रोईंग. विजयची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. अरुणाताई, तुम्ही त्यांना ओळखता त्याच्यापेक्षा आधीपासूनची आहे. 60-62 वर्ष झालेले आहेत. 1964 मध्ये मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा हे मला सिनियर होते साहेब. आणि मी त्यांचं नाव ऐकलं, मी पहिले वाचलं त्यांचं नाव. कुठे वाचलं तर ड्रॉइंगच्या शीटवर, ड्रॉइंगच्या कागदावर. कारण आमच्या वेळी ड्रॉइंग हा एक कंटाळवाणा आणि थोडा कठीण विषय असे, तर लोक कधी ती शीट आपल्या हाताने काढायचे नाही, ते ग्लास ट्रेसिंग टोपो मारायचे. आणि मी जी टोपो मारायला घेतली शीट, त्याच्यावर व्ही.जी. बुक्कावार असं लिहिलं होतं. म्हणून म्हटलं हे कोण, नक्की चंद्रपूरचे असणार. नंतर पुढे आम्ही व्यवसायानिमित्त वेगळे झालो. नंतर मी फायझर नावाच्या कंपनीमध्ये नोकरीला असताना एका अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारी कारखाने निरीक्षक श्री बुक्कावार यांचं आगमन झालं. आमचे संचालक तेव्हा श्री अरुण नेहरू होते. आता हे अरुण नेहरू म्हणजे राजकारणाशी काही संबंध नाही आहे. इव्हन कंपनीच्या राजकारणात सुद्धा त्यांनी कधी भाग घेतला नाही. सुरक्षा अधिकारी आणि मी इंजिनियर असल्यामुळे मी स्वतः अशी एक बैठक झाली आणि अपघाताच्या कारणाची मीमांसा झाली. पुढे कार्यान्वित करायची चर्चा झाली. इतकी मुद्देसूद, वस्तुनिष्ठ, फक्त तांत्रिक बाबींवर आधारित चर्चा एका सरकारी अधिकाऱ्यांबरोबर यापूर्वी कधीही झाली नव्हती. सर्वजण अचंबित झाले. माझी कॉलर जरा टाईट झाली, कारण आमच्या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होता. आम्ही कॉलेजमेट. मी आमच्या संचालकांना म्हटलं की हा इतका हुशार, कर्तबगार, तत्वनिष्ठ मनुष्य सरकारी नोकरीत वाया जाणार. ते म्हणाले, नेहरू म्हणाले, अरे इसको गवर्नमेंट में रहने दो, सरकार को भी ऐसे आदमी की जरूरत रहती है. आणि बुक्कावारांनी कारखान्यांना, विशेषतः रासायनिक कारखान्यांना, उद्योगाला केलेले मार्गदर्शन अतिशय प्रशंसनीय, मी स्वतः सांगतो, अतिशय प्रशंसनीय काम आहे, जे कोणी केलं, प्रायव्हेट कंपनीने केलं नाही, सरकारी याच्यामध्ये फक्त बुक्कावारांनी ते केलेलं आहे. पुढे त्यांनी आखलेली जी योजना आहे, म्युच्युअल एड अँड रिस्पॉन्स ग्रुप, ही योजना मॅडम तुम्ही बोलला होता, ही आज महाराष्ट्रभर नाही, ही देशभर कार्यान्वित झालेली आहे. अगदी तामिळनाडूपर्यंत ही कार्यान्वित झालेली आहे. त्याच वर्षी, म्हणजे ज्या वर्षी आमची भेट झाली त्याच वर्षी आमचं कुटुंबीय आणि बुक्कावारांचं कुटुंबीय एकाच गृहनिर्माण संस्थेमध्ये राहायला आलं. आणि मग आमची भेटी वारंवार व्हायला लागल्या. त्यांच्याचपासून प्रेरणा घेऊन मग पुढे मी 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम काम करत असताना पूर्ण केला. कारण मला या सब्जेक्टमध्ये अतिशय इंटरेस्ट पण झाला. त्याचं कारण मिस्टर बुक्कावार. 2013-14 मध्ये नंतर जेव्हा मी सेवानिवृत्त पूर्णपणे झालो, तेव्हा मग मी पूर्ण वेळ यांच्याबरोबर औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करतो आहे आजतागायत आजपर्यंत. एक बुद्धिमान, कर्तव्य तत्पर, सर्जनशील, वरून कडक पण आतवर हळूवार मनाचा एक सच्चा दिलदार मित्र मिळाला. देवाचे आभार. विजयचा लेखनाचा ओढा सर्व ज्ञात आहे. अनेक वर्षापासून त्यांचं लेखन कर्म सुरू आहे. परंतु हे लेखन औद्योगिक सुरक्षेबद्दल आहे. कदाचित आपल्याला माहीत नसेल, इमर्जन्सी मॅनेजमेंटबद्दल त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक हे भारतीय लेखकांनी लिहिलेलं एकमेव पुस्तक आहे. हो, एकमेव पुस्तक इंग्रजी त्या माणसांनी लिहिलेलं आहे. एकमेव पुस्तक आहे ज्याचं सर्व ठिकाणी ज्याचा उपयोगात ते पुस्तक आणलं जातं. मग महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वगैरे दैनिकातनं ते सुरक्षेबद्दल लिहितातच. आता प्रस्तुत पुस्तक
चिरंजीव भारत धर्म इतिहासाचे वेगळे आकलन हे मात्र वेगळं लिखाण आहे. विजय आमचे इतर सहकारी मित्र महाजन आणि इतर कल्पेश आणि इतर नाही आहे लोक, आम्ही ऑडिटच्या निमित्ताने वेळोवेळी प्रवास करत असू. आम्ही एकत्र राहिलो आहे, प्लेनमध्ये, ट्रेनमध्ये, कारमध्ये, आणि खूप वजावाजी व्हायची, चर्चा व्हायची, आणि हॉटेलमध्ये, आणि संध्याकाळच्या श्रमपरिहारामध्ये तर म्हणजे काय विचारू नका, वितंडवाद व्हायचे. एका ब्रिटिश तत्ववेत्याने सांगितलेलं आहे, बहुतेक शेले असावा, तो म्हणतो की ए ट्रू फ्रेंड इज वन हू लिसन्स टू माय सायलेन्स. सच्चा मित्र हा जो माझं मौन सुद्धा ऐकतो. आणि यांच्या मनात ती लेखनाची उर्मी आली की मला समजायचं की याला काहीतरी आता लिहायचा, काहीतरी वेगळा विचार करतो हा मनुष्य. आणि हे लिखाण आठवत असेल तर मला तारीख सुद्धा आठवते, 2019 पासनं 20 पासनं यांच्या मनामध्ये घोळत आहे. आणि त्याच्याविषयी बरेचदा आमचं बोलणं व्हायची, चर्चा व्हायची. किती संदर्भ ग्रंथ यांनी हाताळले, किती व्हिडिओ टेप्स यांनी बघितल्या, किती भाषणांचा मागोवा घेतला, अरे बापरे. मग मे 2023च्या तिसऱ्या आठवड्यात यांच्याकडून एक त्याची पुस्तकाची मला कच्ची प्रत मिळाली अभिप्रायासाठी. आणि तेव्हाच मी अमेरिकेमध्ये एक मोठ्या ब्रेकसाठी 10 आठवड्यासाठी गेलो होतो. पण मी त्याला सांगितलं मी तिथे राहून सुद्धा वाचेल आणि तुला फोन करत राहील, विच वी डिड. आणि मग इमानीत बारे मी पुस्तकाच्या पाण्यातून टिप्पण काढलं आणि त्याला सांगितलं, पहिली गोष्ट म्हणजे हे पुस्तक चांगलं आहे, तू कोणत्याही विद्यापीठात प्रबंधासाठी तू सांगितलं तर PhD साठी तुला नक्कीच स्वीकृत होईल, त्याला PhD मिळेल तुला या ग्रंथावर. मला बिलकुल याच्या बाबतीत काहीही हे नाही आहे. मी सरळ सांगू शकतो की तुम्ही एका विद्यापीठाला द्या हे पुस्तक आणि ते तुम्हाला PhD मिळणार. या पुस्तकाची प्रत आता सादरीकरण उत्तम आहे. साध्या पुस्तकाची प्रत गेल्या 3-4 दिवसापूर्वी आली. दामल्यांचा प्रास्ताविक वाचलं, लेखकाची भूमिका वाचली, परिशिष्ट पण वाचलं आणि नंतर पुस्तक चाललं. हे खूप विचार करून गेलेलं लिखाण आहे आणि खूप विचार करायला लावणारं लिखाण आहे. आता मी तुम्हाला पान 160-161 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची 10 वैशिष्ट्य दिले. वाचा साहेब तुम्ही, 10 वैशिष्ट्य दिलेली आहे. अरे ते नुसती वैशिष्ट्य नाही आहेत, माझ्या मते ते कोणत्याही काळात अंमलात आणण्याची मार्गदर्शक तत्व आहेत. वैशिष्ट्य नंबर 4, पर्यावरण रक्षक. सरकारने पर्यावरण रक्षक असावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. आणि त्याच वेळा तुकाराम महाराजांचा एक अभंग माझ्या लक्षात आला, वृक्षवल्ली आम्हा स्वयरी वनचरी. हा काय निवड योगायोग नाही आहे, म्हणजे त्यावेळेला खरोखर तसं असलं पाहिजे. आणि मी खूप विचार करून आणि अभ्यास करून लिहिलेला आहे साहेब. ज्यांना हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अनिवार्य आहे. अनेक विषय हाताळलेले आहेत. एक मोठा पटल त्यांनी व्यापलेला आहे. इसापनीतीतल्या सापापासून, इसापनीतीपासून त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याचा आधार घेतलेला आहे. आणि ख्रिस्तपूर्व काळात अनेक वर्ष मागे जाऊन सुद्धा सध्याचा काळ, पुढे येणाऱ्या युगात घडणाऱ्या गोष्टींची शक्यता, त्याचा थोडं उहापोह, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPT सर्व बाबतींचा उल्लेख आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबींवर भाष्य पण आहे. आज सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन आकृती बंधावर बरीच उलटसुलट चर्चा आहे. मॅकॉले ज्याच्याबद्दल आम्ही एकदा बोललेलो आहे, आपली जी सिस्टीम एज्युकेशनची शिक्षणाची पद्धती सुरू केली, आता ती शिक्षण पद्धती काढून दुसरी पद्धती, शिक्षण पद्धती आणण्याचं नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येतं आहे. तर सरकार आणि शिक्षण तज्ज्ञांना यांचं पुस्तक वाचलं तर खूप उपयोग होईल असं मला वाटतं. बुक्कावारांची भाषा रसाळ आहे. त्यांनी न्यायनिवाडा केला नाही आहे कुठेच, पण विचार मांडले आहेत. निर्णय वाचक तुम्ही आम्ही द्यायचा आहे. एक तटस्थ भूमिका आहे, पण वृक्ष नाही आहे, संयक आहे. भावनांची उदयमादळ बुक्कावा करत नाहीत, पण खोलवर संवेदना मात्र आहेत. आणि एक वैशिष्ट्य आहे, लोभसवाणं वैशिष्ट्य आहे भाषेमध्ये. पुस्तकाची छपाई वाचनीय व शब्दाकारात आहे, चांगल्या फॉन्टमध्ये आहे, उत्तम छपाई आहे. भावसार, श्री भावसार इथे आहेत का भावसार? अच्छा, भावसार यांचं मुखपृष्ठ उत्तम आहे. मुख्य म्हणजे रंगसंगती कथावस्तूला साजेशी आहे, भगव्या रंगाची आहे. आज लेखक, प्रकाशक, वाचक यांना जितका आनंद होतो आहे तेवढाच मराठी मायबोलीला पण होतो आहे. मी मनापासून प्रार्थना करतो की घराघरातून हे पुस्तक वाचले जावे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाव्यात. संदर्भ ग्रंथ म्हणून याचा उपयोग व्हावा. किंडलर,
बुकगंगा अनेक संकेतस्थळांवर हे पुस्तक उपलब्ध व्हावे ही मनोकामना. पुन्हा एकदा दामले साहेब तुम्ही हिंगलापूरकर तुमचं समस्त ग्रंथालय परिवार, बुक्कावार साहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा मी अभिनंदन करतो. तुम्ही माझं भाषण ऐकून घेतलं, मला भाषण बोलू दिलं, याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. एवढं बोलून मी भाषण संपवतो. थँक्यू. मी इथं बसून बोललो तर कोणाला दिसणार नाही कोण बोलतंय म्हणून. हां, बरं बरं बरं, ठीक आहे. हां, मी नाही 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 मी अपाम देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचा कार्यवाह. नोसिल ही जी पेट्रोकेमिकल कंपनी ठाणे बेलापूर रस्त्याला होती, तिथे मी 30 वर्ष काम केलं आणि आम्ही आमने सामने होतो. म्हणजे कंपनीच्या बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने बुक्कावर होते. बुक्कावर हे आडनाव जे आलं ना, ते आंध्रामधून जे लोक नंतर नागपूरला आले त्याच्यामध्ये हेडगेवार, तुमपल्लीवार, कन्नमवार, तसे हे बुक्कावार. तेव्हा बुक्कावारांनी जे पहिलं प्रकरण लिहिलं इसापाच्या निमित्ताने, त्या प्रकरणामध्ये अर्थातच मला अधिक रस होता, कारण मी इंडस्ट्रीत काम केलं आणि ते इंडस्ट्रीचे सुरक्षा सल्लागार वगैरे वगैरे असे होते. एक प्रसंग मला वाटतं नोसिलमधला सुद्धा आहे आणि तो प्रॉपिलिनचा आहे. तो मोठा गमतीचा प्रसंग. म्हणजे प्रॉपिलिन नावाचा जो गॅस आहे, जो प्रेशर असेल तर लिक्विड असतो आणि बाहेर सोडला तर वातावरणाच्या तापमानात तो गॅस होतो. तर त्याच्या टँकरला आग लागली आणि मग मोठा असा ढग निर्माण झाला आणि आमचे त्यावेळेचे जे फायर ऑफिसर होते मडकईकर नावाचे, त्यांनी सगळ्या सूट बीट घालून ते त्या ढगामध्ये शिरले आणि त्यांनी ती व्हाल बंद केली आणि ते बाहेर आले. धोक्याचं काम असतं, परंतु सर्व प्रकारची सुरक्षा त्यांनी घेतलेली होती. चौकशीला बुक्कावर साहेब आले, काय होते काय नाही वगैरे वगैरे. तेव्हा त्याच्यामध्ये जी एक नॉन रिटर्न व्हाल असते, म्हणजे आपल्याला वन वे रस्ता माहिती आहे, तो म्हणजे नॉन रिटर्न व्हाल. तर ती फेल झाली आणि मग ती फेल होऊ नये म्हणून काय करावं काय नाही. मग आमचं हेड ऑफिस त्यावेळेला जे होतं ते हेगला होतं, हॉलंडमध्ये, आणि 200 रिफायनरीज होत्या शेलच्या आणि सगळ्यांकडनं रिपोर्ट सगळ्या प्रकारचे जायचे हेगला. मग ते मेडिकलचे असोत, अकाउंट्समधले असोत, स्टोर्समधले असोत, इंजिनिअरिंग मेंटेनन्स असोत, प्रोडक्शनमधले असोत, आणि त्याचा अभ्यास करून संशोधन होऊन ते इतरांना मार्गदर्शन करायचे. पण त्यात एक गंमत सांगतो की आमच्याकडे PVC व्हिनाईल क्लोराईड नावाचा जो प्रॉडक्ट होता, ज्याच्यापासून पुढे तो पॉलिमराईज केल्यावरती PVC बनतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे प्लास्टिक वगैरे वगैरे. तर 1968 साली त्याचं प्रोडक्शन झालं आणि इतक्या ठिकाणचे रिपोर्ट्स हेगला जाऊन सुद्धा 1991 साली त्यांच्याकडनं सल्ला आला की दिस इज कार्सिजेनस, कर्करोगजन्य आहे. तेव्हा इथं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही दर 6 महिन्यांनी दुसऱ्या प्लांटमध्ये पाठवा. बघा बरं का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही औषधं मार्केटमधून काढून घेतात. त्याचं कारण 15-15, 20-20 वर्षांनी त्याचे इल इफेक्ट्स काय आहेत ते लक्षामध्ये येतात आणि मग ते काढून घेतलं जातं. आणि त्यामुळे तुम्ही कधीही बाजारामध्ये विश्वास ठेवू नका की अमुक एक गोष्ट 15 वर्ष टिकेल. अरे काल तुम्ही बनवलीत आज सांगता 15 वर्ष टिकेल. तुमचा अनुभव काय त्याच्यामधला असो. तर बुक्कावार यांनी जे रायगडचं प्रकरण सांगितलं, पोलीस लोकांना ट्रेनिंग दिलं वगैरे, त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्ड होतो. आणि अरुण काय त्यांचं नाव मंत्री होते त्यावेळेला, अरुण मेहता त्यावेळेला मंत्री होते आणि त्यांच्या हस्ते ते झालं तर त्यावेळेला. आणि शिवाय प्रत्येक टँकर, केमिकल टँकरच्या पाठीमागे काहीतरी एक चित्र असतं, त्याला हॅझकेम असं म्हणतात, हॅझार्डस केमिकल्स. आणि आग लागली तर त्या ड्रायव्हरने काय करायचं, क्लिनरने पळून जायचं नाही बरं का, पळून जातात लोक. ती आग विझवण्यासाठी किंवा बाजूला करणं लोकांना वगैरे वगैरे, ह्या संदर्भातलं ते पुस्तक होतं आणि ते आम्ही छापलं होतं त्यावेळेला वगैरे वगैरे. तेव्हा हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की हे पुस्तक सगळं वाचून नाही झालं माझं अजून, 3 दिवसापूर्वी मिळालं आणि बरेच धंदे करत असताना मी असं पुस्तक वाचत असतो. तेव्हा हे हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र
ह्या नावाचं पुस्तक जे भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी जवळजवळ 250 वर्षापूर्वी लिहिलं, त्याच्यात जवळ जाते की काय हे मला सगळं पुस्तक वाचल्यावरती समजेल. आणि एकदा YV चंद्रचूड म्हणजे सध्याचे जे धनंजय चंद्रचूड आहेत त्यांचे वडील, ते चीफ जस्टिस होते सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हा ते असं म्हणाले ते एशियाटिक सोसायटीमध्ये की आम्ही सगळे वकील लोक आमची कॉलर ताट करून विनाकारण फिरतो, कारण परदेशामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल काही चर्चा झाली तर ते म्हणतात की हां ते महामहोपाध्याय काण्यांच्या पुस्तकातलं ना, तेव्हा त्यांनी लिहिलं म्हणून आम्हाला मान मिळतो, कारण ते मुळात वकील होते. यांनी जे लिहिलेले त्याच्यातले काही मुद्दे खरोखरी विचार करण्यासारखे आहेत की आपण संपूर्ण इतिहासामध्ये बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळा इतिहास वाचतो आणि तो प्रमुख असतो. आणि त्यांनी केलं काय तर लढाया केल्या, त्या सनावळी आपण पाठ केल्या. एकच शेरशाह असा आहे की ज्याने काही पाण्याची सोय केली किंवा रस्ते बांधले वगैरे वगैरे, परंतु बाकीचे 1000 वर्ष जे आपल्या चालुक्य घराण्याने काम केले, शक आहे, हुण आहेत, कुशाण आहेत, त्यांच्याबद्दलचा इतिहास 2-2 पानामध्येच उरकला जातो. किंवा नवीन शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा याचा काही परामर्श 1-2 मिनिटात आवरतो आम्ही. नवीन शिक्षण पद्धती त्याचा काही परामर्श घेतला जातोय का मला माहिती नाही. इतिहास आपल्याला किती एकांगीपणे शिकवला जातो की फक्त लढाया आणि अमुक तमुक, परंतु शिवाजीच्या काळी, त्याच्या अगोदर बाबराच्या काळी असेल, घरं कशी होती, लोक कपडे कोणचे घालत होते, लोक जेवत काय होते, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेही उल्लेख नाही. आणि हा काही इतिहास नाही का? म्हणजे सामाजिक अंगाने इतिहास लिहिणं आणि तो पुनर्लेखन केलं पाहिजे. तसं झालं तर तो इतिहास सर्वांगाने आपल्याला वाचायला मिळेल, अनुभवायला मिळेल. या पुस्तकाबद्दल मला भीती एकच आहे की सध्याच्या काळामध्ये ठीक आहे बरं का, बुक्कावर मोदींचं सरकार असेपर्यंत, त्या इंडियाचं सरकार जर आलं तर हे पुस्तक बाजूला पडेल. आणि हा त्यापूर्वी वाचून घ्या म्हणतात, म्हणजे इतकं वाचा की याच्या 10 आवृत्त्या निघाल्या पाहिजेत. आणि त्यामुळे त्याला साजेसं कव्हरचा रंग आहे. धन्यवाद. तुम्ही म्हणाला होता की वार, हुक्का वार, वार, कदम वार, सर्व आंध्रातनं चंद्रपूर नागपूर आले, एक वार नाही आले होते तेवढे पवार. एक फक्त बारामतीतून झाले आणि त्यांचा संबंध काय पवारशी आहे. बरं, ठाण्याचे अतुल जोशी तुम्हाला ओळखत असतील, आर्टिस्ट, तर त्याने एक प्रश्न पाठवला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रश्न विचारलेला आहे हां, की 1.5 किलोमीटर खैबरखिंडीत ती जी घळ आहे त्याच्यामध्ये 350-400 वर्षापूर्वी भिंत बांधणं किती व्यावहारिक होतं, किंवा तसं भौगोलिकदृष्ट्या कवचकुंडलासारखं 100% ते सुरक्षित होतं का, जे तुम्ही म्हटले की आपण ते का नाही बांधू शकलो किंवा काय, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय असं त्यांनी विचारलं. जे पुस्तकात आहे पटकन सांगितलं तर तुमच्याकडे आहे माहिती, तुम्ही बोला. सांगताना नेमकं सांगा, मी लोकांना पुस्तक वाचायला वाव राहील, नाही तर लोक पुस्तक नाही वाचणार. हां, तेही खरं आहे. विषय असा आहे की जसं मी माझ्या भाषणात म्हणालो की 2001-2 मध्ये मला वाटलं की बाबा तुलनात्मकदृष्ट्या चीनसारखा देश भिंत बांधतो आणि तिथून 300-400 किलोमीटर दूर असलेला भारतासारखाच परत खंडप्राय देश भिंत बांधायचा विचारही करत नाही. जेवढे काही सम्राट झाले, जेवढे काही राजे झाले, तर याचं उत्तर काय? व्हिजन नाही, दूरदृष्टी नाही, की स्वतःच्या देशावरती प्रेम नाही, कदाचित दोन्ही. आणि तिसरी गोष्ट अशी की स्वतंत्रपणे विचार करणे. जसं की मी सांगतो आता की मी मध्ये एक 8-10 वर्षापूर्वी चीनला गेलो होतो. हां, आणि त्यावेळेला तो एक वेगळाच आजार त्या ठिकाणी तिथे होता, कुठलं त्याचं नाव आता आठवत नाही, परंतु विमानतळावरती
टेम्परेचर गन होती आणि तिथे जर तुम्हाला टेम्परेचर दिसलं की ते लाईनमधून तुम्हाला बाजूला काढत होते. मी हां जे काय असेल ते. तर मी पहिले 2 दिवस व्यवस्थित होतो. तिसऱ्या दिवशी मला खोकला झाला. आता म्हटलं आपली आता काहीतरी गडबड आहे. काही एवढं हे नाही, पण ती साथ असल्यामुळे जरा मी सिरियस झालो. माझ्याबरोबर जो मित्र होता, चलो अपन दुकान में जाके उनको ही पूछेंगे हां की कौन सा दवाई है, हां लक्षात घ्या. मी गेलो. त्याला आमच्या मोडक्या तोडक्या जे काही इंग्लिश त्यांनी समजून घेतलं. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, डू यू वॉन्ट चायनीज मेडिसिन ऑर इंग्लिश मेडिसिन. बरोबर आहे. म्हणजे त्यांची जी काही मेडिसिनची जे काही जो काही प्रवाह आहे तो खंडित झालेला नाही, त्यांनी खंडित होऊ दिला नाही आणि तो जपून ठेवला. आणि त्या मेडिसिन्स त्यांच्या आजही सर्वसाधारण दुकानात मिळतात. भारतात मिळतात का आयुर्वेदिक औषध्या फार्मसीच्या दुकानात? माझ्या भावाचंच फार्मसीचं दुकान आहे, नाही मिळत. बरोबर आहे. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती सांभाळण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करायला तयार नाही, काहीही आपली दूरदृष्टी नाही. आणि ही दूरदृष्टी नसणे ह्याच्यासाठी एक दुसरं उदाहरण सांगतो की त्याचं नाव मला वाटतं स्टीफन्स असं काहीतरी नाव आहे, ज्यांनी VT स्टेशन डिझाईन केलं. आणि हा जो हाजी बंधारा आहे, हाजी अलीचा दर्गा आहे तिथे तो बंधारा आहे ना, आधी पायधुनीपर्यंत पाणी होतं. तो बांधून त्यांनी ते हे केलं. ह्या दोघांचा इंजिनियर एकच होता आणि ह्यांनी विनाकारण हे स्कीम आणली आणि खर्च केला म्हणून त्याची डिपार्टमेंट अँड एन्क्वायरीज झाली. आणि त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की ह्याच्यामुळे लोकांचा फायदा होईलच. कुठला हाजी अलीचा जो हे आहे पियर जे काय असेल ते, परंतु VT स्टेशन हे लवकरच अपुरं पडेल. हा ब्रिटिश आर्किटेक्ट आजपासनं 150 वर्षापूर्वी लिहून जातो. बरोबर आहे. आणि त्याच वेळेला तुम्ही विचार करा की आम्हाला तिथे भिंत बांधायला सुचत नाही. आता दोष कुणाला द्यायचा आणि कसा द्यायचा? मला वाटतं तुम्हाला उत्तर मिळालं असेल साहेब, तुम्ही जर YouTube बघत असाल तर. धन्यवाद. 2-3 गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. एक म्हणजे निळू दामलेने आपल्याला बोलतं केलं. त्यांच्या प्रस्तावनेतलं शेवटचं वाक्य, आता कामाला लागा. दुसरी गोष्ट अशी की निळू दामले, तुम्ही एक बरं केलं, अजून धोका संपलेला नाही आहे, की शेवटी तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही प्रस्तावना वाचून दाखवून संपवू नका. विजय तेंडुलकरांनी ते एकदा केलं. 12ला 10 कमी असतानाचे पुस्तक प्रसिद्ध झालं. अध्यक्ष ते होते, त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते म्हटले मला जे सांगायचं ते प्रस्तावनेत म्हटले, मी वाचून दाखवतो. आणि तिसरी गोष्ट अशी की बुक्कावर इस्रायलला जाऊन काही ट्रेनिंग घेऊन आले आणि तेव्हापासून जे वार सुरू झालं ते संपलेलं नाही. म्हणाला त्याची एक गंमत अशी आहे की आराखडा जो मोबाईल मेलबर्नच्या रेल्वे स्थानकासाठी तयार केलेला आराखडा होता. आणि नाही तिकडे सांगितली जाते ना, पण ती मेलबर्नला ते झालं, पण ते खरं नाही आहे मग असं तुमचं म्हणणं आहे. ओके. आपल्या लोकांनी जे त्याची पूजा केलेली आहे, मग तो आपण नसतो तरी चालेल. सिराजुद्दौलाची किंवा दुसऱ्या कोणाची माणसं किंवा इंग्रज कोणी आक्रमण करून जिंकून गेला किंवा आपल्या लोकांनी त्याच्यात काय ठार टाकली, जोड्याने मारले त्याला, त्याच्यावर दगडफेक नाही केली. का नाही केली? आपण जिंक्याला, जो जिंकलेला आहे त्याला मानलेला आहे. आपण याचा विचार केला नाही की आपण का हरलो, आपण आपला एकजूट का नाही. मुख्य कारण ते होतं. असं झालेलं आहे, इतिहासात अनेक दाखले आहे की तुमच्यावर विजय केलेला आहे आणि तुम्हीच त्या माणसाला जाऊन हार घालता. मी जे लिहिलं नाहीये ते आता त्यांनी मला ट्रिगर केलं म्हणून सांगतो. हिटलर दुसऱ्या महायुद्धाचा स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन. स्पीकर नाही, बंद केलं. हिटलर दुसऱ्या महायुद्धाचा नायक म्हणा की खलनायक म्हणा, फार यावेळेला तो नायक होता. कुणाचा? जर्मनीचा. खलनायक मित्रराष्ट्रांचा होता. तुम्ही आता जर्मनीत जा किंवा गुगलमध्ये सर्च करा,
हिटलरच्या नावाचं एकही स्मारक नाही, एकही रोड नाही, काहीही नाही. माझं विधान इथे संपतं आणि माझं कथनही इथे संपतं. बोला बोला बोला. नाही बाकी ते बोलतात पण प्रथमतः विजय बुक्कवारांचं मनपूर्वक अभिनंदन, कारण की एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आज समोर आलेलं आहे. पुस्तक वाचताना इसाप डोकावतो आणि गुलामीच्या मनस्थितीतनं जेव्हा तुम्ही इतिहासाकडे बघता तेव्हा संपूर्ण इतिहासाची मांडणी डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे पुस्तक हातात घेतल्यानंतर सोडवत नाही आणि ते मी 4-5 दिवसात सगळं वाचून काढलं. बुक्कवर अख्ख्या पुस्तकात कुठेही त्यांचं हिंदुत्वाबद्दलचा अभिमान आणि देशाभिमान लपवत नाहीत. त्याचा खूप आनंद झाला, कारण निर्भीडपणे आपले विचार समोर मांडणे आजच्या काळात गरज आहे. विचार वाचकांसमोर ठेवावेत, वाचकांना जसं स्वीकार्य तसं आहे. इतिहासाचा मागोवा पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 6 सोनेरी पानं याच्यात वाचताना आला होता. खूप मोठा इतिहास त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्या पुस्तकातनं अत्यंत स्फुरण येतं आणि माणूस चैतन्यमय होतो. बुक्कवारांचं पुस्तक वाचताना चैतन्यमय तर होतोच, पण अंतर्मुख करायला लावतो. त्याच्यात अनेक मुद्दे असे आहेत की ज्याच्यात आपल्यालाही प्रश्न पडतो, अरे असा विचार आपल्या पूर्वजांनी का केला नसेल. त्याला काही कारणं असतील. तसं खैबर खिंडीचं आहे की ती भिंत का बांधली नाही. त्यांनी त्याच्यात तो मुद्दा व्यवस्थित मांडला आणि तो पटतोही, पण एक विचार असा मनात आला की त्यावेळेला थोडासा दुराभिमान होता की काय. कारण का अनेक राजे होते आणि राजांना स्वतःच्या पराक्रमाबद्दल दुराभिमान होता. त्यामुळे कोणीही खैबर खिंडीत येऊ दे, आम्ही त्यांना परास्त करू. कारण आधी शक, कुशाण यांना पचवलेलं होतं, परंतु हुणांना पचवायला खूप वेळ लागला. ग्रीकांच्या इतिहासाचं पण उदाहरण खूप छान आहे. आणि ह्या इतिहासाचा मागोवा घेताना त्यांनी कुठेही मुघलांचा इतिहास काळ्या दृष्टिकोनातून लिहिलेला नाहीये. आणि ते योग्य वाटलं, कारण का जो इतिहास आहे जसा आहे तसा ठेवावा. परंतु दारा शुको असेल किंवा अकबरांनी लोकाभिमुख केलेली कार्य असतील नंतरच्या काळात, पण त्याचबरोबर त्यांनी आधीच्या काळात केलेले अत्याचार आणि राजस्थानमध्ये जे काही घडून आणलं त्याचा पूर्ण विचार त्यांनी समोर ठेवला. पुस्तकात शेवटी जाताना लोकशाहीचा उल्लेख आहे. भारतात लोकशाही का टिकली आणि भारत अजूनही आपल्या लोकशाहीयुक्त विचारांनी कसा राहिला याचा इतिहासातला मागोवा ते खूप छान प्रकारे सांगतात आणि ते खूप भावलं. आणि पुढेही भारत टिकेल हा आशावाद आहे. म्हणजे हरारीच्या पुस्तकाचं वर्णन करताना पुढे AI असेल आणि त्याच्या मार्फत अनेक युद्ध खेळली जातील, वेगळ्या प्रकारची युद्ध असतील, पण भारतीय विचारधारा टिकाऊ आहे आणि ती चिरकाळ टिकेल हा विश्वास त्या पुस्तकातनं वाटतो. मला पुस्तकामुळे एक अत्यंत वेगळं विचार प्रवर्तक असं पुस्तक वाचनात आलं. ग्रंथालीचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि विजय बुक्कवारांना विनंती की त्यांनी लिखाण थांबवू नये. माझं नाव मुकुंद जोशी. सगळ्यांना विनंती आहे की आपण बोलण्या अगोदर आपलं नाव सांगा. माझं नाव पुन्हा सांगतो, दिलीप लोथे. मला एक असा विचार आहे की आपण खैबर खिंडीत भिंत का बांधली नाही याचं कारण, आणि इतर लोकांनी का बांधली याचं कारण कदाचित असं असेल की तुम्ही आमच्याकडे या, आमची संस्कृती बघा. वी आर ओपनली नाही आपण मला बोलू द्या, नंतर तुम्ही जरूर सांगा. तुम्ही या आमच्याकडे, आमची संस्कृती बघा आणि लुटा. आमच्यात नाही लुटा नाही. आज आपण आपल्या अतिथी देवो भवा. अतिथी कोण? ज्याला तिथी नाही तो, ज्याला बोलवलं नाही तो अतिथी. अतिथी देवो भवा हा. तुम्ही आमच्याकडे या, आमची संस्कृती बघा, आमच्यातनं का चांगलं घेऊन जा, विचारची देवाणघेवाण होऊ दे, व्यापार होऊ दे. लुटालूट त्या लोकांनी केली, आपण लुटालूट कधीच कुठे जाऊन केली नाही. आपण म्हटलेलं आहे हिंदुस्थानात कधी आपण लोक दुसरं कधी आक्रमण केलं नाहीये. बोला महाजन साहेब. मी नंदकुमार महाजन. मला असं म्हणायचं आहे, खैबर खिंडीचा आता फार चर्चा सुरू आहे. माझं म्हणणं असं आहे की पलीकडचा एरिया जो आहे अफगाणिस्तान, तो भारताचाच भाग होता की नाही. बामियान बुद्ध आहे. तुम्ही इतर म्हणजे
सिन्स एन्शियंट इंडिया अप टू औरंगजेबाने शिवाजीला जेव्हा पकडलं होतं आणि त्याला ती मनसब देणार होता, त्यामध्ये एक असा डाव होता की शिवाजीला त्यांनी हे ऑफर्ड सुभेदारी ऑफ काबूल, म्हणजे औरंगाबादपर्यंत अफगाणिस्तान आपला प्रांत होता, भारताचा प्रांत होता. आपल्या प्रांतापर्यंत भिंत कशी बांधणार, हा एक मला एक फटणारा विचार असा वाटतोय. चालू आहे का बंद आहे? चालू आहे. ओके. असं कारण औरंगजेबानंतर तर आपलं काय सगळे आपले जे राजे झाले 27 झाले ते तर काय ते वीक झाले होते, ते बऱ्यापैकी ते कमजोर झाले होते. औरंगजेब हा शेवटचा मोठा ताकदवान मुस्लिम असला तरी सुद्धा भारतीय ताकदवान सम्राट शेवटचा औरंगजेबच. याच्यानंतर कोणी इतका मोठा असा सम्राट झालेला नाही. राजा असेल, काय असतील, महाराज होते, पेशवे होते, सगळे होते, पण ते सम्राट नव्हते. तर औरंगजेबापर्यंत जर तो अफगाणिस्तान आपला भारताचा भाग असेल तर मध्ये मध्ये भिंत कशी बांधणार आपण, हे मला वाटतंय. हा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम असं मला वाटायला लागला. हा इंजिनिअर्ड प्रॉब्लेम आहे. आणखीन एक गोष्ट बोलता बोलता जाणवली. हा, मुकुंद जोशी पुस्तकात आणखीन एक गोष्ट जी उल्लेख त्यांनी खूप छान केला की इंग्रज भारतात येईस्तोवर अनेक जण आले आणि त्यांना आपण पचवलं. मुघलांना पचवू शकलो नाही, पण मुघल संस्कृती आपण स्वीकारली आणि ती बऱ्यापैकी ॲसिम्युलेट झाली, पूर्ण झाली नसेल तरी. परंतु ब्रिटिशांनी जी भारताची हानी केली आर्थिक, आणि त्याच्यात त्यांनी खूप छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्या 150 वर्षाच्या काळात जी भारताची हानी झाली ती कदाचित 350-400 वर्षाच्या मुघलांच्या काळात आणि आधी आलेल्या आक्रमणात पण झाली नाही. आणि त्याचं कारण त्यांनी भारताचा आत्मा मारायचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी खूप छान प्रकारे त्या पुस्तकात पुढे आणलेलं आहे. पुढे भविष्यात जाताना त्याचा विचार आपण अधिक करायला पाहिजे. म्हणूनच इंडियाचा जो भारत झालेला आहे आता, आणि ते भारत नाव सतत पुढे येत आहे, त्याचा कुठेतरी आपण सर्वांनी मुक्त हस्ते आणि मुक्त विचारांनी स्वीकार करावा. कारण जोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडत नाही तोपर्यंत भारताची उत्क्रांती आणि पुन्हा आपल्या परमवैभवापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर होईल असं मला वाटतं. इकडे इकडे शेवटचं आता मी तो पुस्तकात बोलणार आहे. पुस्तक अतिशय चांगलं लिहिलेलं आहे आणि निर्मिती मूल्य तर ग्रंथालीचं फार सुंदर, म्हणजे इतकं छान पुस्तक. मी बाइंडिंग बघायचं काय, माझ्या पुस्तकाचं बाइंडिंग चांगलं नसतं. तुम्ही जरा त्याला असं पूर्ण अर्ध वाकवा ते लगेच फाटतं लगेच. ते सुंदर छान मुद्रण चांगलं आहे, निर्मिती मूल्य चांगलं आहे. यांच्या भाषेमध्ये मुखपृष्ठ मलपृष्ठ छान आहे, ब्लर्ब छान आहे, आमचा साहेबांचा दिलेला छान दिलेलं आहे. तर निर्मिती मूल्य फार सुंदर पुस्तक आहेत. पुस्तक तर मी फार आधीपासून वाचलेलं आहे, ड्राफ्ट वाचलेले आहे, सर्व वाचलेलं आहे. पण एका सजग माणसाने, म्हणजे जो माणूस विचारवंत आहे, जो व्यवसायाने इंजिनियर असेल काय असेल, पण एक सजग नागरिक आहे, त्याला आपल्या अवतीभोवती काय घडतं आहे, आपल्या आधी काय घडलेलं आहे, पुढे काय घडलं आहे, असा विचार करणारा माणूस आहे बुखार साहेब असे आहेत. आणि तसे त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय चतुरस्त्र आहे. म्हणजे इन ऑल फील्ड, गाणे म्हणू द्या, सिनेमे म्हणू द्या, किंवा असं प्रत्येक फील्डमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. वाचन पुस्तकं असेल किंवा काय असेल, असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. आणि मनमिळावू आहेत, माणसं जोडणारे आहेत. हे तर त्यांचं वैयक्तिक गोष्ट आहेच ती. पण असा माणूस त्याने आपल्या भोवतीचा आपल्या मान्य, त्यांनी एक गोष्ट पुस्तकात केलेली आहे. त्यांनी फक्त एका भूमिकेत लिहिलेलं आहे. जर लिहिलं असलं तरी त्यांनी ते लादलेलं नाही. त्यांनी सर्व निष्कर्ष किंवा काय असेल ना ते सर्व वाचकावर सोपवले आहेत. तुम्ही विचार करा, तुम्हाला पटतंय का, किंवा तुम्ही या गोष्टी विचार करा. हे मला त्यातलं पुस्तकाचं मोठं बलस्थान वाटतं. अतिशय मोठं बलस्थान यांचं. त्यांनी कुठे यांची भूमिका अशी अभिनिवेशाने मांडलेली नाही. त्यांनी त्याचं दिशादर्शन केलेलं आहे, याचं सुतोवाच केलेला आहे, तिकडे याचा प्रयत्न पण दिशा पण दाखवलेली आहे. पण स्वतः असं फायनल असं स्टेटमेंट किंवा कन्क्लुजन असं त्यांनी कुठे दिलेलं नाही आहे. हे याचं फार मोठं बलस्थान आहे. आणि हे आपल्याला जे यांनी म्हणलं की आपली भारतीय लोकशाही संस्कृती टिकावी, वर्धिष्णू व्हावी वगैरे जे आहे, त्याच्यामागची ही याची भूमिका मोठी महत्त्वाची आहे. सर्वांचं ऐकून घेणं, आपलं मत मांडणे स्पष्टच नाही, आपलं मत पडताना मांडलंच पाहिजे. पण आपलं मतच खरं मत आहे, बाकी सगळे खोटे आहेत, बाकी सर्व देशद्रोही आहेत, ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती पुस्तकात दिसत नाही. हे यांचं बलस्थान आहे. आणि पुस्तक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या याव्यात, प्रत्येकाने वाचावं, विचार करावा. असे सहमत व्हावं असं नाही, सहमत व्हा नको व्हा काय, तुमचं पण विचार करायला लागा. हे महत्त्वाचं त्यासाठी पुस्तक फार मोठं काम करू शकेल असं मला वाटतं. थँक्यू.
मी डॉक्टर आनंद मुकेवार, लेखकाचा मेहुणा आहे, नागपूरवरून आलो. आत्तापर्यंत जे डिस्कशन झालं त्या डिस्कशनमध्ये मी पुस्तकाची जी 50-60 पानं वाचली, त्यातून मला जे आकलन झालं किंवा दामले साहेबाची जी भूमिका आहे त्यातून मला जे आकलन झालं ते असं, आपण मल्टीलिंग्वल देश होतो. लँग्वेज केव्हा डेव्हलप होते, जेव्हा लोकांचा एकमेकाशी संपर्क नसतो, जिओग्राफिकली आयसोलेटेड असतात, तेव्हा लँग्वेजेस डेव्हलप होतात. आता आपण जर आपल्या हिस्ट्रीकडे पाहिलं तर धर्माने फक्त आपल्याला जोडून ठेवला आहे, बाकी लिंग्विस्टिकली आपण कधीही एक देश नव्हतो. या दृष्टीने जर विचार केला तर चिरंजीव भारत आणि धर्मेतिहासाचे वेगळे आकलन, हे जे शीर्षक आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक कुठल्या तरी लेखकाचं मराठीत पुस्तक आहे विठ्ठलावर. तर संस्कृती कशी डेव्हलप होते, प्रत्येक कुटुंबाचं स्वतःचं आराध्य दैवत वेगळं. त्यामुळे आपल्याला तो पूजा करणारा म्हणतो की तुमचं आराध्य दैवत कोणतं, तिथून पूजा सुरू होते. सो वी वेर नॉट ओनली मल्टीलिंग्वल बट वी हॅड मल्टी गॉड अँड गॉडेसेस. देअर वी वर्शिप अँड तिथे आपण सगळ्या धर्मात जेवढे काही 33 कोटी देव असेल त्यांच्याबद्दल आपल्याला सारखा सन्मान आहे. उलट गाईच्या पोटात 33 कोटी देव असते हे आपला धर्म सांगतो. का सांगतो? एन्व्हिरॉन्मेंटली गाय किंवा पशु ही तुमच्या सॉईलची फर्टिलिटी ठेवते आणि ती फर्टिलिटी ठेवल्यामुळे तुम्हाला अन्न खाय प्यायला मिळते, हा त्यामागचा उद्देश होता. तर सगळ्यात महत्त्वाचं मला या पुस्तकात जे वाटते आणि जे विजयरावांनी उद्धृत करायचा प्रयत्न केला आहे तो हा की धर्मामध्ये वेळोवेळी जो बदल झाला. एक कुणाचं तरी मराठीत पुस्तक आहे हिंदू 5 धर्म. त्यांनी वेगवेगळ्या इरा घेतल्या आणि त्या वेगवेगळ्या इरामध्ये त्यांनी आहे नाव आठवते, राईट हां. सो देअर ही हॅज explained the changes in the religion from time to time. आणि तिथे धर्म देखील स्टॅटिक नसतो, तो फ्लोईंग असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न त्या लेखकांनी त्या पुस्तकात केला. तसाच प्रयत्न श्री बुकावारांनी यांच्या पुस्तकात केला आहे की अनुकूल काय काळानुसार आणि प्रतिकूल काय याचा एक आढावा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो त्यांचा प्रयत्न आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो. हे या पुस्तकाची देणगी आहे. थँक्यू व्हेरी मच. एक मुद्दा आठवला, ते लोकशाहीचं तुम्ही पुस्तकात वर्णन करताना भारतात लोकशाही का टिकली आणि ती कशी भारतीयांच्या हृदयातच आहे, रक्तात आहे, असा इतिहासात तुम्ही छान मागोवा घेतला. त्याच्यात ते एक सहज आठवलं की लोकशाहीचा आद्य प्रवर्तक कोण, असं जर आपण उलटं गेलो तर सर्वात प्रथम वसिष्ठ मुनी डोळ्यासमोर येतात. त्यांचा एक श्लोक आहे, न राज्यो न राजासीत न धर्मो न च दंडिका धर्मेणैव प्रजा सर्व. म्हणजे थोडक्यात राजा नाही, राज्य नाही, दंड नाही, कायदा नाही आणि सर्व जनता परस्परांच्या संबंधातनं आणि त्याच्यामुळे असलेल्या नियमातनं सर्व समाजाचं रक्षण करतात. हे आद्य आपली संस्कृती. तिथनं पुढे भारतात बुक्कवारांनी पुस्तकात खूप छान वर्णन केलं आहे की भारतात लोकशाही टिकण्याचं कारण काय. तर ही जी मनस्थिती आहे, त्या मनस्थितीत जरी राजे होते तरी राजाला राज्य चालवण्यासाठी लोकांचा विचार करूनच ते राज्य चालवण्याची मुभा होती. आणि त्या प्रकारे त्यांनी जो इतिहासाचं त्याच्यात वर्णन केलं ते वाचण्यासारखं आहे. एक वेगळा विचार तो समोर येतो, सहज आठवलं म्हणून सांगावं असं वाटतं.
नाही, त्या पुस्तकाचं मला अजून आवडलेलं एक वैशिष्ट्य असं आहे की सामान्य वाचकाला आपण जो शालेय इतिहास वाचलेला असतो, आपण जे आता ज्या चर्चा थोडी झाली इतिहासाबद्दल की आपल्याला एकांगी इतिहास शिकवला जातो वगैरे वगैरे, असं काही नसतं. इतिहास सर्वांनी फार डिटेल लिहिलेलं असतं, सामाजिक, रिलिजियस, सोशल, पॉलिटिकल सगळं लिहिलेलं असतं. शालेय इतिहास आपल्याला जो शिकवला जातो तो बऱ्यापैकी एकांगी किंवा शॉर्ट असतो, फार असतो वगैरे वगैरे. त्यांनी जे पुस्तकामध्ये एन्शियंट इंडियापासून जे सुरू केलेलं आहे हिस्ट्रीचं, त्यामुळे ज्या वाचकांना ज्यांना इतका अभ्यास करायची गरज शक्य नसतं बऱ्याचदा इतिहास पूर्ण वाचणं, इतर पर्सिवल स्मिथ किंवा उर्मिला थापर किंवा आशीर्वाद श्रीवास्तव किंवा शश थरूर किंवा अरुण शौरी शेवडे यांचे हे इतकं बरेच ग्रंथांनी संदर्भ घेतलेले आहेत. ते सगळ्यांना असतं. वाचकांना एका पुस्तकामध्ये सगळं ग्लिम्स मिळतो असा, म्हणजे म्हणतात पॅनोरामा, एन्शियंट इंडिया टू मॉडर्न इंडिया. हे एक त्याचं वैशिष्ट्य मला वाटलं पुस्तकाचं एक. नमस्कार, मी सुदेशचा लहानपणापासूनचा मित्र आहे. आता धर्म, माझं नाव राजू कदम. आपण आता चर्चा करतो पुस्तकाबद्दल, चिरंजीव भारत. धर्म, भारताबद्दलचा अभिमान आणि इतिहास या मुद्द्यांवर मला विवेकानंदाच्या एका वाक्याची वचन आहे, कोटेशन, त्याची आठवण झाली. विवेकानंद म्हणतात की हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इज हिस्ट्री ऑफ ह्युमन हू हॅव फेथ इन देमसेल्फ. इतिहास अशा माणसांनी घडवला की ज्यांचा स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास होता. भारतामध्ये असे कितीतरी मोठे नेते होऊन गेलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या विचारांनी देशाला, जगाला नेतृत्व दिलं आहे, विचार दिलेले आहेत. दुसरा मुद्दा असा आहे, डेस्मंड टिटो त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेन द मिशनरीज केम टू आफ्रिका, आपल्या खंडामध्ये भारताच्या बाहेर आहे आफ्रिका खंड. वेन द मिशनरीज केम टू आफ्रिका दे हॅड द बायबल अँड वी हॅड द लँड. दे सेड लेट अस प्रे. वी क्लोज अवर आईज. when we open our eyes, we had the Bible and they had the land. आपल्याकडे आपण एवढ्या परंपरेतून आलेलो आहोत. भारताला एवढी प्रचंड परंपरा आहे. त्या परंपरेतून आपण काही शिकलो आहे का, पहिला मुद्दा. आणि शिकलो असेल तर नेमकं काय? फक्त संस्कृती जतन करण्यासाठी आपण काय करतो, म्हणजे विचारांनी संस्कृती जपणार आहोत, इतिहासाचा वारसा घेऊन जपणार आहोत. परवा महाराष्ट्रामध्ये 3 दिवसापूर्वी रविवारी महाराष्ट्रामध्ये एक लेख आला होता, मधुवंती सप्रेंचा लेख होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपण काही करू शकत नाही, आपण काही करू शकत नाही. त्या अत्रे जयंतीच्या निमित्ताने ते एका कार्यक्रमाला गेले होते आणि महाराष्ट्र गीतातल्या हे रेवा वरदा त्या दोन कडवी गाळली होती गाण्यातली. आपण जर इतिहास मुलांना शिकवणार आहोत तर ती 2 कडवी गाळू आपण काय करणार आहोत? ज्यांच्याकडे भारताची धुरा आहे अशा लहान मुलांच्या खांद्यावर इतिहासातल्या ज्या प्रेरणादायी ओळी आहेत त्या आपण गाळणार असू तर नेमका इतिहास आणि पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत? थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रवीण शिंदे. मी काय असा फार विचारवंत वगैरे नाही आहे, पण एक सामान्य वाचक आहे. सुदेशने मला ते पुस्तक दिलं तर पहिलं तुम्ही प्रास्ताविक सुरू केलं होतं ना, ती पण माझ्यामध्ये शंका होती. तुम्ही ते पहिलं प्रकरण आहे ना, ते माझ्यासारख्या सामान्य वाचकाला जे टायटल जे चिरंजीव भारत आहे तर पहिलं प्रकरण जे तुम्ही ते थोडं अप्रस्तुत किंवा त्याचं काय प्रयोजन मला समजलेलं नाही. मी थोडं, तुम्ही सोडताना तुम्ही म्हटलं की तुम्ही त्याचा निष्कर्ष काढा, पण ते पहिलं प्रकरण या टायटलशी मला थोडंसं कन्सिस्टंट वाटलं नाही. तर त्याच्यावर तुम्ही मगाशी काय बोलणार होता पण थांबलात, तुम्ही म्हणाल तुम्ही समजून घ्या असं काय, तर त्याबद्दल जर थोडं तुम्ही विवेचन केलं तर बरं होईल. तर त्यांचे जे अनुभव, कारखाना निरीक्षण अनुभव दिलेले आहेत किंवा ते दिलेले आहेत, ते अनुभव वगैरे ते म्हणजे ते ह्या विषयाशी थोडेसे सुसंगत नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याबद्दल काय तुमचं प्रयोजन, ते तुमचं व्यक्तिगत अनुभव, तुम्ही जे कामाचे अनुभव ते त्यात दिलेले आहेत त्याचं प्रयोजन या टायटलशी काय आहे असं, म्हणजे ती संगती मला जरा
तुम्ही सांगितलं तर बरोबर आहे माझ्याजवळ. तुम्ही काढलेला मुद्दा बरोबर आहे, पण तो थोडासा त्याचा मी संदर्भ जोडून देतो. संदर्भ का जोडतो? कारण पूर्ण पुस्तकच संदर्भ जोडण्याच्या कामाचं आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देतो. मुस्लिम आक्रमण सुरू झाल्यानंतर, आता इथे कुठल्याही धर्माची टीका करायचा माझा उद्देश नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सर्व देश मुस्लिम झाले. मलेशिया, इंडोनेशियापासून सगळे. कोणी म्हणतात काही 7 दिवसात झाले, कोणी म्हणतात 7 महिन्यात झाले, कोणी 7 वर्षात झाले. हा सगळा सर्वमान्य इतिहास आहे. बरोबर आहे. भारत एक असा आहे की जवळपास जो 1000 वर्ष मुस्लिम किंवा इंग्रजांच्या आधिपत्याखाली राहून सुद्धा तो हिंदू राहिला. हे कोणाला आवडो अथवा न आवडो, पण ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. आता ही झाली पॉझिटिव्ह गोष्ट. निगेटिव्ह गोष्ट काय आहे की आपण गुलामच का झालो? कारण आपण गुलामीविषयी जेवढ्या तीव्रतेने रिॲक्ट व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि आपण रिॲक्ट होत नाही तीव्रतेने हे दाखवायसाठी पण पहिलं प्रकरण आहे. कारण तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की मी अशा विक्षिप्त मनोवस्थेत आणि परिस्थितीत आहे की मला माहीत आहे खरं काय आहे ते, मला माहीत आहे याचं सोल्युशन काय आहे, परंतु समोरचा माणूस ऐकायला तयार नाही आहे. आता हे मला वाचकाच्या मनावर बिंबवायचं आहे, तर मला त्या सगळ्या घटना सांगणं आवश्यक आहे. कदाचित असलंच तर त्याचं टायटल कदाचित चूक असेल असं मी म्हणेन. बरोबर आहे. परंतु ते टायटलही चूक नाही आहे, कारण मला ते एम्फासिस करायचं आहे की बाबा रे, या देशामध्ये आपण जी काही गुलामी मनोवृत्ती जपतो आणि ती गुलामवृत्ती मनोवृत्ती जपण्यामध्ये आपल्याला कधी कधी अभिमान असतो. बरोबर आहे. तर तो जो काही वृथा अभिमान आहे किंवा ज्याला काय म्हणता येईल बा खोटा अभिमान आहे, त्यातून दूर निघायचं आहे. तर मलाच पहिल्यांदा कळायला पाहिजे की माझ्या हातात कुठले साखळदंड आहेत. जर माझ्या हातात कुठले साखळदंड आहेत हे जर कळलं तरच मी तोडेन ना. म्हणून त्या पुस्तकात पहिल्यांदा तू आधी तुझे साखळदंड ओळख अशी ती सुरुवात आहे. आणि तो शेवटी कुठे जातं ते पुस्तक? चिरंजीव भारत. एवढं सगळं होऊनही अद्यापही जिवंत आहे. भारत म्हणून जिवंत आहे, भारतीय संस्कृती म्हणून जिवंत आहे, भारतीय धर्म म्हणून जिवंत आहे, भारतीय विचार म्हणून जिवंत आहे. शून्यापासून सुरुवात करून आपण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आहोत हे दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. यांच्या पुस्तकात मला वाटत नाही मी वाचता आठवते ही केली म्हणजे जेव्हा चुकीचं आहे. तुम्ही जर पुस्तक वाचलं नसेल, त्या जे हे होते पूर्वीचे निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष होते, सेशन नाही, ते मुस्लिम आहेत, आता हल्लीचे कुरेशी त्यांचं पुस्तक वाचा. कुरेशी स्टॅटिस्टिक्स दाखवतंय की मुस्लिम ग्रोथ इज डिक्लाइनिंग ॲट अ फास्टर स्पीड दॅन हिंदू. हे लक्षात न घेता मुद्दाम खोटे मुद्दे मांडण्यासाठी हे केलेले हे खोटं कारस्थान आहे. आणि नाही दुसरी गोष्ट अशी आहे, या बाबतीत वेगवेगळे विचार असू शकतील, सत्य परिस्थिती माहीत नाही. एक दुसरी अशी गोष्ट आहे की आपल्या धर्माने एक फार मोठी चूक केली मी म्हणेन. काश्मीरमध्ये जेव्हा केव्हा मुसलमान ना हिंदू व्हायचं होतं तेव्हा ते शंकराचार्यांकडे गेले होते आणि त्यांनी त्यांना नमस्कार, साष्टांग नमस्कार करून विनंती केली होती की तुम्ही आम्हाला हिंदू धर्मात परत घ्या. वी वर कन्फोर्स, वी वर अंडर ड्युरेस, वी गॉट कन्व्हर्टेड. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण त्यांना तेव्हा घेतलं नाही. ही अशी एक असं झालेलं आहे. दुसरं असं झालं की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पंडित नेहरूंनी एका
यांना बकोट धरून आंबेडकरांना बाजूला नेलं आणि सांगितलं की बकोट धरून आंबेडकरांचं बकोट धरणं कठीण होतं बिकॉज ऑफ हिज स्टेचर, पण नेहरूंना सवय होती अशी. त्यांनी बरेच लोकांचे बकोट धरून त्यांना बाजूला जाऊन सांगितलं होतं. माझ्याजवळ याचे दाखले आहेत. मी सांगेन तुम्हाला सांगेन याच्यामध्ये. मी तुम्हाला येस, त्यांनी सांगितलं की तुमचे जे लोक आहेत, तुम्ही तुमच्या समाजाचे मोठे पुढारी आहात, तुमच्या समाजातले लोक दुसऱ्या धर्मांमध्ये जात आहेत, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा असं म्हणतात की आंबेडकरांनी मग बुद्ध धर्म हे करून विच इज अ पार्ट ऑफ हे बघा, हे अनेक, तर तुम्ही करा आणि त्यानंतर हे व्हॉट्सअपच्या पहिलेच आहे. म्हणजे मला जे मी जे समजलो किंवा मी जे ऐकलेलं आहे किंवा मी जे वाचलेलं आहे नाही, तर हे ते व्हॉट्सअपच्या आधीच आहे आणि ही खरी गोष्ट आहे. याच्या बाबतीत मतभेद असू शकतात. पुस्तकावर येतो. पहिल्या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला तर मला ते रिलिव्हंट वाटलं वाचताना, एकाच कारणासाठी की मी कंपॅरिझन सावरकरांच्या पुस्तकांशी करतोय, कारण तोही इतिहास पूर्ण घेतलेला आहे आणि यांनी इतिहासाचा मागोवा घेतला वेगळ्या प्रकारे. बुक्कवारांचं पुस्तक वाचताना गुलामीच्या मानसिकतेतनं तुम्ही भारतीय इतिहासाकडे जेव्हा बघता तेव्हा पदोपदी एक न्यूनगंडात्मक जी भावना आपल्या मनात राहते, त्याच्यामुळे भारतीय इतिहासात कसं आपलं नुकसान होत गेलं. आपण टिकलो त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, परंतु काय कारणामुळे आपण पुन्हा उचंबळून उभं नाही राहू शकलो याची एक छान कारण मीमांसा आहे. आणि भविष्यात हे ओळखून या गुलामीतनं बाहेर येऊन, मानसिकतेतनं बाहेर येऊन भारत म्हणून आपण कसं उभं राहू शकू याचा साधारणतः एक अंदाज किंवा विचार वाचकांच्या डोक्यात टाकण्याचं काम निश्चित झालेलं आहे. मला एक फक्त सांगा की गुलामीची व्याख्या काय आहे? गुलामीची व्याख्या काय आहे? म्हणजे आर्थिक गुलाम म्हणता, वैचारिक गुलाम म्हणता, कारण जगामधला कुठला इतिहास तुम्ही बघा की लीडर लागतो प्रत्येकाला आणि बाकी मग त्याच्या मागे वाहवत जातात. तो विचाराने असो, धर्माने असो, पैशाने असो. गुलामी तुम्हाला कुठली अभिप्रेत आहे? अवघड प्रश्न आहे. आर्थिक गुलामी ही स्वीकारलेली असू शकते किंवा लादलेली असू शकते, परंतु मानसिक गुलामी ही सहसा स्वीकारलेली असते, ती सहसा लादलेली नसते. माझ्या पुस्तकात ज्या गुलामीची मी चर्चा केली आहे ती अजाणतेपणे गुलामासारखा विचार करणारी. त्यामुळे मी इसापच्या 2 कथा तिथे दिल्या आहेत, बरोबर आहे. आणि तिथे इसापचं लॉजिकही सांगितलेलं आहे की इसापच्या मालकाला लक्षात आलं की हा हुशार गुलाम आहे आणि हा कुणालाही चिथवतो, कुणालाही भयकवतो वगैरे वगैरे, पण ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला काढता येत नाही, कारण हा आपल्या पश्चात काहीतरी लोकांना भडकवू शकतो वगैरे वगैरे. पण त्यांनी काय केलं, त्याला सांगितलं, हे बघ तुला काय सांगायचं आहे तुझ्या सहकाऱ्यांना तू सांग, परंतु कुणाचं नाव घ्यायचं नाही, माझं नाव घ्यायचं नाही, इतर मालकांचं नाव घ्यायचं नाही. म्हणून काय केलं त्यांनी सिम्बॉलिझम क्रिएट केला. म्हणजे प्राण्यांच्या कथा, अस्वलाची कथा, वाघाची कथा वगैरे वगैरे. यांनी काय घडलं, इसापची गुलामी संपली का? उत्तर नाही. इसाप गुलामीतून मुक्त झाला का? उत्तर नाही. इसाप समजा त्या रोमन साम्राज्यात गुलामीतून मुक्तही जरी झाला असता तर तो जगू शकला असता का? त्याचे उत्तर नाही. मग इसापला गुलामीत राहण्यातच सुख दिसलं, परंतु कुठेतरी माझा बंडाचा झेंडा मी वर करेन म्हणून त्यांनी त्या कथा लिहिल्या. म्हणून ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे गुलाम असणे, आणि त्यातल्या त्यात वर्स्ट प्रोसेस जी आहे ती मानसिक गुलामीची आहे. आणि सहसा मानसिक गुलामीची आपल्याला जाणीव नसते. ती जाणीव करून द्यायसाठी म्हणून मी सगळ्या त्या गोष्टी तिथे आणल्या आहेत.
सहज गुलामीवरनं चर्चा निघाली म्हणून पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या मनात जे विचार आले ते की शक आले, हुण आले, कुषाण आले, तोवर भारतीय संस्कृती आणि वृत्तीने उभा राहिला. मुघल आल्यानंतर ज्या प्रकारे धार्मिक इन्व्हेजन झालं त्याच्यानंतर जवळपास म्हणजे आता 350 वर्ष, 30 वर्षाची एक पिढी, साधारण 50 ते 60 पिढ्या, त्याच्यानंतर ब्रिटिशांची 150 वर्ष, एवढ्या सगळ्या पिढ्यात आपण स्वतःहून आपल्या पायावर भारतीय संस्कृती म्हणून उभे राहू शकतो पूर्ण भारत, असा विचारच कधी झाला नाही. आणि ती जी स्वीकार्य गुलामीची वृत्ती होती त्याच्यातनं पांढऱ्या कातडीचा माणूस हा सगळ्यात हुशार असतो, जे ब्रिटिशांनी डोक्यात टाकलं ते. आणि दिल्लीचा बादशाह हा मुघलच असू शकतो. म्हणजे सदाशिवराव भाऊनी तख्त फोडलं पण त्याच्यानंतर पुन्हा नजीब खानलाच बसवलं. म्हणजे ही जी गुलामीची वृत्ती होती त्याच्यातनं आपण एवढ्या वर्षाच्या इतिहासात बाहेर नाही येऊ शकलो. आता ती वेळ आली आहे की कदाचित आपल्याला त्याच्यातनं बाहेर यायला लागेल. हा विचार ह्या पुस्तकाने नक्कीच पुढे आणलेला आहे. त्यांनी हा देश आपला मानला. सदाशिवराव भाऊ अटके जाऊन झेंडा फडकवला पण परत पुन्हा पुण्यात गेले. आणि त्यांनी सुद्धा इथे ख्रिश्चन करायचा प्रयत्न केला ना. ते रिजनल भाषा शिकले आणि त्या भाषेचं चर्च चालू केलं ना त्यांनी. त्यांच्याकडे जो दलितांची चर्च वेगळी आणि श्रीमंतांची चर्च वेगळीच आहे. नाही का असं काही लोकशाही वगैरे म्हणणं सगळं ठीक असतं. लोकशाही आहे पण ती लोकशाही काय हा माझा प्रश्न. खलची आहेत, या देशावर जे जे आक्रमणं झाली आपल्याला इथून 8:30ला निघायला पाहिजे. तुमचे होळकर किंवा सगळे झाशी आणि सगळीकडे जे होते त्या खाली ते मराठ्यांनी तिकडे राज्य केलंच. तिकडं जनतेला का लुटलं का काय केलं ते केलंच. जे काय केलं ते नागपूर सगळीकडे असं काही नव्हतं की ते काय वेगळे नव्हते. मुसलमानांनी अब्दालीने केलं म्हणणं आणि मग त्या दृष्टीने ह्याने केलं, कोणी होळकरांनी केलं का शिंद्यांनी केलं तेच केलेलं. आणि आणि सुरत लुटली काय केलं आपण ह्याला म्हणजे उदार तर होतो पण त्यांनी तेच केलं होतं. मी उत्तर देऊ का? हां, ते पुस्तकात हां नाही पुस्तकात त्याचा उल्लेख आहे, थोडासा किंचित आहे, म्हणून मी उत्तर देतो. तर यदुनाथ सरकारांचं जे मूळ पुस्तक आहे टाईम अँड अमुक ऑफ शिवाजी, त्याच्यामध्ये त्यांनी मराठी साम्राज्याच्या पतनाची जी कारणं दिली आहेत त्याच्यात बॅड फिनान्शियल मॅनेजमेंट असं लिहिलं आहे. आता तुम्ही असं म्हणाल की जर मराठ्यांचं बॅड फिनान्शियल मॅनेजमेंट होतं तर मग मुघलांचं गुड फिनान्शियल मॅनेजमेंट होतं का? त्याचं उत्तरही हो येत नाही. पण तरीही मुघलाच्या 4थ्या पिढीने ताजमहाल बांधला. सगळ्या इकॉनॉमिस्टला जर विचारलं की ताजमहाल बांधणं का शक्य झालं, पहिलं कारण राहील की शहाजहानचं मुमताज महालवरती प्रेम होतं वगैरे वगैरे, ते जाऊ द्या. खरं कारण असं होतं की मुघल साम्राज्य स्टेबल झालं होतं, सुबत्ता होती आणि जमा होणारा रेव्हन्यू एवढा प्रचंड होता की त्याला तो खर्च करता आला. वेरूळ बांधणाऱ्या राजाला खर्च करता आला. हां हां थांबा 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 तर शिवाजी हां, तर मराठा साम्राज्याच्या बाबतीत शिवाजीपासून सुरुवात करून यदुनाथ सरकार म्हणतात की शिवाजीच्या वेळेला तरी कमीत कमी शिवाजीचं फरमान होतं की आज्ञा होती की जे काय असेल की सावकाराला लुटा, श्रीमंताला लुटा,
आणि सैन्याला लुटा, सर्वसामान्य माणसाला त्रास देऊ नका, शिवाजीची ही आज्ञा होती. बरोबर आहे. आणि त्याच्यातही त्यांनी सांगितलं की जो श्रीमंताकडे जाल तुम्ही, तर तुम्ही आधी त्याच्या घरी जाऊन दार फटावा आणि त्याला सांगा आम्ही सैनिक आहोत, शिवाजीचे सैनिक आहोत, आणि बऱ्याचदा तो स्वतःहून संपत्ती देईल. लक्षात घ्या. म्हणजे मराठा साम्राज्याचा मूळ पुरुष हे असं म्हणतो. पण नंतर काय झालं की सामंतशाही आली तिथे. म्हणजे आपल्याकडे सामंतशाही लवकर येते, कारण काय आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायची, सिस्टीम्स एस्टॅब्लिश करायची सवय नाही. म्हणून यदुनाथ सरकार म्हणतात की अशा तऱ्हेने रेव्हेन्यू लुटून जमा करण्यामुळे मराठा साम्राज्य हळूहळू वीक झालं, म्हणजे अशक्त झालं, आणि एक दिवस त्याचा अंत झाला असं मी म्हणत नाही आहे. आणि त्याच्यात त्यांचं वाक्य असं आहे की द सीट ऑफ पेशवाज वॉज मोर इन्वॉल्ड इन टू द दरबारी इंट्रिग्स रादर दॅन द वॉर अँड ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे याचा अर्थ की दरबारी राजकारणामध्येच ते गुंग होते आणि इतर साम्राज्य वाढवण्यामध्ये नाही. तर सिंपल सांगायचं म्हणजे की जे महाराज, आता तुम्हाला आणखी एक छान उदाहरण सांगतो, ते सरकारांच्या ह्याच्यात आहे. जावळीचा चंद्रराव मोरे, बरोबर आहे, त्याची स्वतःची गडी होती, त्याचा स्वतःचा किल्ला होता. ही पद्धत शिवाजींनी बंद केली. कुणालाही जहागीर नाही, कुणालाही मालगुजारी नाही, कुणालाही इजारदारी नाही. त्याचं कारण काय दिलं शिवाजींनी माहिती आहे की हे मालगुजार, इजारदार, जहागीरदार आपल्या नावाने सारा जमा करतात आणि आपल्या गढ्या आणि आपले किल्ले बांधतात. हे असं स्वराज्यात घडायला नको, म्हणून सगळ्या मालगुजाऱ्या बंद केल्या आणि पेशव्यांनी त्या सुरू केल्या. आता ह्याला काय म्हणायचं? हां, याला परत मी इसाबकडे घेऊन जातो. मी याला परत इसाबकडे घेऊन जातो. आणि तुम्हाला आणखी एक छान माझ्या पुस्तकात ते उल्लेख आहे की शिवाजी असा रयतेचा राजा होता की तो मेल्यानंतर त्याचा मुलगा सुद्धा नीट गादीवर त्याने, ती सून तिथे आली आणि संभाजी तर गेलाच गेला, तरीही 30 वर्ष मराठी फौज औरंगजेबाशी लढत होती. असं कधी घडलं आहे का की राजा नसताना 30 वर्ष कुठली फौज लढते आहे शत्रूशी? भारताच्या इतिहासात असं उदाहरण नाही आहे. हे फक्त शिवाजीच्या रयतेचा राजा या ब्रिदामुळे घडलेलं आहे. संताजी काय म्हणता येईल आणि धनाजी हे कोण होते? साधे शिपाई होते, ते सेनापती झाले. आणखी पलीकडे जे मी लिहिलं नाही पुस्तकात ते सांगतो. शिवाजीचं मोठं मत कसं होतं की आपल्याकडे तो पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी, त्याला किती वेळा माफ केलं? मला वाटते 10 पेक्षा जास्त वेळ माफ केलं. जे काय असेल, जे काय असेल. आणि काय का बरं? तर हिंदू धर्माचा विक्षिप्त तत्वज्ञान की शरण आल्याला मरण नको असं वापरून त्याला माफ केलं आणि त्याला एकदा तो त्यांनी जिंकलं, त्याला मारून टाकलं. स्विच टू शिवाजी. बहलोल खानाला प्रतापराव गुजरने सोडून दिलं. शिवाजीने हारतोरे घातले का प्रतापराव गुजराला? म्हणे मराठ्यांची अवलाद असेल तर जाऊन त्याचं पारिपत्य करून ये. आणि ते वेडात दौडले 7 मराठे 7 हे तिथून निर्माण झालं. म्हणजे मुख्य सांगायचं म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या बावटपणाच्या कल्पना होत्या त्या शिवाजींनी पूर्णपणे नाहीशा केल्या. शरण आलेला मरण नको हे पहिल्यांदा भारतीय इतिहासामध्ये शिवाजींनी दाखवून दिलेलं आहे. नेताजी पालकरचं धर्मांतरण हिंदू धर्मात परत कोणी केलं? शिवाजींनी केलं. हे खूप शिकण्याजोगं आहे, पण हे कोणीही आम्हाला इतिहासात शिकवत नाही. प्रॉब्लेम हा आहे. आमच्या पुस्तकात शिवाजी 2 पॅराग्राफमध्ये असतो. धर्माकडे हॅलो हिंदू धर्माकडे भैरवी आता मला आता हिंदू धर्माकडे आपण जर पाहिलं तर इट्स अ मोस्ट सायंटिफिक रिलिजन इन ए सेन्स. दशावतार. लाईफ बिगिन कुठे झालं? या ग्रहावर लाईफ आलं असेल तर ते पहिले कुठे आलं? ते पाण्यात आलं. ते पाण्यात सिंगल सेल अमिबापासून तर सस्तन व्हेलपर्यंत डेव्हलप झालं. हा हिंदू धर्माचा गाभा आहे. पण नंतरच्या आक्रमणाच्या त्याचा धर्माशी काही संबंध नाही. आता गोष्टी सांगितल्या. आता आपण थांबू. आपल्याला आता आपली वेळ संपत आली आहे. आता मी हे थांबवतो. मी शेवटला एक 5 मिनिटं फक्त बोलतो.
बुक्कावारांनी त्यांच्या परीने इतिहास वाचला आणि त्यांना इतिहास जसा समजला तसं त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलंय. एक आणि ह्या इतिहासाकडे जायचं त्यांचं कारण, त्यांना आज जगत असताना भारतात जे प्रॉब्लेम्स आहेत की काय नाही, आपली अवस्था सुधारायला पाहिजे, तर ही सुधारण्यासाठी काय करता येईल ह्याच्या प्रेरणा त्यांनी धर्मातून घेतल्या. म्हणून धर्माचा इतिहास मांडत असताना हिंदू धर्म हा चिरंतन आहे आणि त्याच्यामुळे आपण अधिक बरेपणाने जगू असं त्यांनी त्याचा निष्कर्ष काढला. हा त्यांचा धर्माचा अभ्यास आहे. मी त्याकडे अशा रीते बघतो दोन्ही, की एक तर हे सगळं धर्म वगैरे याच्या गोष्टी मांडत असताना, आता मी पत्रकार आहे, लेखक आहे, मी असं बघत असतो की साधनं काय, धर्म इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला हाती असलेल्या साधनांनिशी कळतात. साधनं बदलली की सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसायला लागतात. त्यामुळे भारतात सुद्धा बघत असताना जुन्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या दिसणार आहेत पुढल्या काळामध्ये. भारतातली मला अडचण अशी दिसते की भारतामध्ये विद्यापीठं किंवा सर्व ठिकाणी अभ्यास करत असताना फारशी साधनं भारतीय माणसाच्या हातामध्ये नाहीत आणि अशी साधनं जमा करायचा काय म्हणूया सवय, आपण सांस्कृतिक म्हणून किंवा कुठल्याही पद्धतीने म्हणून, ही भारतीय माणसाला नाही. एक आणि त्यामुळे उपलब्ध असणारी माहिती ही विश्वासार्ह नसते आणि ती मग वाटेल तशा पद्धतीने वेड्यावाकड्या पद्धतीने वापरली जाते. त्यामुळे पत्रकार लोक राजाला फसवतात, लेखक लोक तर फसवतच असतात. समोरच्या माणसाला कुठली गोष्ट बरी वाटते त्या बाजूने लिहिलं जातं. हा आपल्या सगळी इतिहासाची मांडणी, हा घोळ आहे. त्यामुळे मला हे काही प्रेरणा मला त्यात काही वाटत नाही. मला असं वाटतं की हे मी अधिक बरेपणाने बघायचा प्रयत्न करेन आणि ती बरेपणाची साधनं मिळाली तर बघीन. ती साधनं मिळत नाही. एक दुसरं, भारत म्हणजे काय, मला प्रश्न पडतो ना. एकेकाळी पाकिस्तान होता, अफगाणिस्तान होता, अमुक तमुक होतं. भारत नावाची जी एक राजकीय चौकट आज आपण मानतो, ती राजकीय चौकट 50, 100, 200, 500 वर्षापूर्वी नव्हती. सगळ्या जगभरचे देश आणि समाज लहान आणि मोठे होत असतात. साम्राज्य लहान होतात, मोठी होतात. त्यात नाना प्रकारची माणसं येतात, भाषा येतात, चालीरीती येतात. हा समाज सतत विकसित होतो, संकुचित होतो, विकसित होतो, संकुचित होतो. तर मी प्रेरणा कुठून घ्यायची? 100 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, 3000 वर्षापूर्वी का 5 लाख वर्षापूर्वी? हा घोळाचा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून मी प्रेरणा वगैरे कोणी घ्यावं असं मला काही वाटत नाही. ह्याचं कारण तर कुठले देश, कोणी कोणाला मारलं, कुठे कसे हिशोब मांडणार, एक ह्या इतिहासातून लक्षात येणारी सर्वात गोष्ट आहे. आणि आज सध्या मी ते वाचतोय, सर्व जगातल्या भानगडी ह्या रिसोर्सेस काबीज करण्यासाठी असतात. प्रत्येक राजाचा हा उद्योग आहे, प्रत्येक कुटुंब प्रमुखाचा हा उद्योग आहे की माझे रिसोर्सेस कमी पडले की मला ते कुठून तरी मिळवावे लागतात. आणि मिळवायचं म्हटलं की लढाई करायची, आणि लढाई करायची म्हटली की धर्म उपयोगी पडतो. माणसांना आज चेतवण्यासाठी धर्म आणि संस्कृती उपयोगी पडते. तेव्हा मुळात सगळे व्यवहार हे रिसोर्सेस कलेक्ट करण्यासाठीच असतात. आणि या रिसोर्स कलेक्ट करण्याच्या भानगडीमध्ये वन ऑफ द फॅक्टर्स रिलिजन आहे. रिलिजियसली जगावर राज्य करण्याचा प्रयत्न इस्लाममध्ये काही ठिकाणी झाला, ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा काही ठिकाणी झाला. भारताची परिस्थिती वेगळीच आहे की भारतीय राजांनी हे फारसे उद्योग केलेच नाही. तर मला असं वाटतं की धर्म ही गोष्ट सुद्धा खूप निसरडी आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी त्याच्यामध्ये येतात धर्मामध्ये. धर्म म्हणजे केवळ उपासना पद्धतीशी संबंधित नाही, धर्मामध्ये अनंत व्यवहार येतात. तर भाषा आहे, संस्कृती सगळे. तर धर्म हा असा इतका छोटा भाग नाही. त्यामुळे धर्माचे सुद्धा सर्व बाजूने आपल्याला विचार करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की म्हणजे जिथे आमचं भांडण पहिल्यापासून सुरू झालं की जर मला माझा देश हा बरा करायचा असेल तर मला त्यात लागणारी साधनं कशाच्या आधारे मी माझा देश बरा करेन.
मला ते असे दिसतं की बुक्कावर यांनी कारभार कसा केला त्याच्यातून ते मला समजणार आहे, इतिहासातून नाही. इतिहास तर खोटा आहे. इतिहासामध्ये चिक्कार इतक्या गोष्टी लिहिल्या आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, वाचा तुम्ही. औरंगजेबापासून प्रत्येक राजाला त्याच्या हाताखालच्या लोकांनी इतकं फसवलंय खोटी माहिती देऊन, आणि प्रत्येक राजाचे भाट असतात. बरं, गंमत अशी की राजा मेल्यानंतरही भाट शिल्लक राहतात. हां, तर भातगिरी नावाची पद्धत असल्या कारणाने आपल्या इथे इतिहास फार डेंजरस असतो. पण म्हणून मी यांना असं म्हटलं की मला तुम्ही सांगा, किंवा आपण जे उदाहरण दिलं ती जी वॉल रिटर्न वॉल नावाचा जो प्रकार होता तो नीट नव्हता. हां, आता मी बुक्कावारांच्या बरोबर खूप दिवस राहिले, पाहिले मी काय. ह्या साध्या साध्या गोष्टी अशा आहेत की ज्या कशा पाळायच्या असतात. ह्या तुम्ही जर पाळल्या नाहीत ना, तर उज्ज्वल इतिहास चुलीत घालायचा काही उपयोग नाही. तुमची इंडस्ट्री कशी चालवावी, त्याची शिस्त काय असेल, त्याच्यासाठी रसायनं कुठली असतात, त्यासाठी काय केलं पाहिजे, असा धर्माशी काही संबंध नाही. हा व्यवहार आहे, मला जगायचं आहे आणि चांगलं जगायचं आहे. मला असं वाटतं की ते जगण्याचे नियम मला बुक्कावार जिवंत असताना त्यांच्याकडून जेवढे कळतील तेवढे आणखी 100 वर्षांनी कळणार नाहीत, आणि त्यांनी लिहिल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे सरकार कसं वागतं, आता त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. मी सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे की मुळामध्ये रसायनं येतात कशी, ती आल्यानंतर त्या रसायनांचं कॉम्पोजिशन कसं असतं, त्याचे दुष्परिणाम काय होतात काय नाही, याबद्दलची सायंटिफिक माहिती त्यांनी सांगितल्यानुसार भारतात जर 100 रसायनं असतील तर 2 रसायनांची सुद्धा नसते, बाकी सगळं आपल्याला अज्ञानाच्या चित्रात वावरतो. आपल्या समोर आपण ज्या गोष्टींना तोंड देतो ते आपल्याला काहीच माहिती नसते, हे मला त्यांच्याकडूनच कळलं. तर माझ्यासमोर प्रश्न असा आहे, मला शिवाजीने काय केल्यावर काही उपयोगी पडत नाही. मला असं वाटतं की बाबांनो, माझी अर्थव्यवस्था करायची कशी, टेक्नॉलॉजी आणू कशी, टॅग GPT वगैरे आलं आणि कादंबऱ्या खोट्या लिहायला, मी काय करू. आता एक परवा मी वाचली कादंबरी, ही GPTने लिहिलीच कादंबरी आहे, आणि ते लेखकच वैतागला. तर म्हणून चला मी काय करायला गेलो आणि यांनी कादंबरी काय लिहिली. आता हे सगळे जे माझे आजचे विषय, त्या आजचे विषय मला पाहत असताना तुम्ही एक विज्ञानाची दृष्टी जागृत असलेला एक चांगला कारभारी माणूस काम करत असताना त्याचं काय होतं आणि त्याचा समाजाला काय उपयोग होतो याच्यात मला इंटरेस्ट आहे. शिवाजीने काय केलं मला नाही उपयोगी पडत. मला प्रेरणांचा काही उपयोग होत नाही, कारण माझ्यासमोर बाजारामध्ये करू काय ते वस्तूचं मी. माझे रस्त्यावरचे खड्डे, माझं पोल्युशन, बोडक्यावर माझ्या माणसं बसली आहेत, मला काही उपयोग होत नाही. तर मला तुमचे अनुभव आणि तुमचं जगणं हे अधिक महत्त्वाचं वाटतं. तेव्हा मला असं वाटतं की कशा रीतीने आपण बघता, तुम्ही लोकशाही वगैरे जे उल्लेख केले ते ठीक आहे, घोळ आहे सगळ्या, इतकं सोपं नाही आहे ते. तर त्या प्रेरणा घेत असताना जेवढं होता हवी तो मी तुमचं पुस्तक वाचलं तर मलाही आनंद वाटला. मी सुद्धा शेवटी याच देशात जन्मलो, बरोबर. शक का हुण का कुशाण का मुघल बिगल हेच मला काही इंटरेस्ट नाही. असे किती आले आणि किती गेले. बरं, हिंदू असलेल्या लोकांनी सुद्धा एवढे अत्याचार केलेले आहेत, त्यामुळे मुसलमानांकडेच काय अत्याचाराची मोनोपोली होती असातलं काही भाग नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येक सत्ताधारी हेच उद्योग करत असतो असा राज्यशास्त्राचा नियम आहे. धर्म हे हातात असलेलं साधन असतं. तर माझं काय म्हणणं की धर्म वगैरे सगळं सोडून द्या, आपल्याला ह्या जगण्याच्या हिशोबामध्ये काय करावं लागतं काय नाही या बाजूला बघण्याच्या बाजूने आपण जास्तीत जास्त गेलं पाहिजे असं मला वाटतं. एक गोष्ट सांगतो की तुमचा अभ्यास, माझ्या परीने अभ्यास, ह्याच्यातून मी जे मानलं आणि जे मला आज रिलेव्हंट वाटतं खूप, ते म्हणजे हिंदू वगैरे सोडा, या व्याख्या सगळ्या घोळ आहे. भारत नावाचा जो एक प्रदेश आहे त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, वर नेपाळ आहे, मे बी पार्टली ब्रह्मदेशसुद्धा असेल, हा सगळा या ना, ह्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे जे जगात इतरत्र नाही, आणि ते धर्म नव्हे. अत्यंत वैविध्य असलेले हे समाज एकत्र कसे राहतात. खूप दुरावा, खूप द्वेष, आणि द्वेष जाती जातींमध्ये आहेत. बाप रे, इतके द्वेष आजच बघताय की तुम्ही, एक मराठा लाख मराठा काय तुम्हाला लक्षात आलं. असं असून सुद्धा हा देश इतका कसा टिकतो हे मी आत्ता आधुनिक परिस्थितीमध्ये समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. हे कुठून मिळालं, हे कशातून मिळालं. धर्मातून मिळालं असेल, आनंद आहे, मला माहीत नाही, मी अभ्यास करायला तयार आहे. हे एकत्र राहणं
एकत्र राहून सर्व रिसोर्सेस टिकवणं आणि जगणं नावाची एक गोष्ट आहे जी मला असं लक्षात येतं की जी भारतात आहे आणि ती इतरत्र नाही. आणि कदाचित इतर देशांना, इतर संस्कृतींना ती भारतातून शिकण्यासारखी सुद्धा आहे. हेही तपासण्याचा मी प्रयत्न करतो आणि हे तपासण्यासाठी आवश्यक साधनं आणि प्रेरणा तुमच्या पुस्तकातून मला मिळाली, ह्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुम्ही लिहा, वाद होतील, होत राहणार, तुमचं पटेल न पटेल, पण तीच तर गंमत आहे. त्याच्यात तर गंमत आहे. ही गंमत आपण वाढवत राहूया असं म्हणतो आणि 8:30 वाजले. मी हा कार्यक्रम इथे संपवतो. थँक्यू. सगळ्यांना हे दे. काय? सगळ्यांनी अल्पोपहार घेऊनच बाहेर पडायचं आहे. सगळ्यांनी अल्पोपहार घ्यायला 1-2 मिनिटं थांबा. मन बदललं असेल.